श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। गत प्रसंगी अनुसंधान ऐसे असे निरूपण भरत शत्रुघ्नाची बांधना कुशेजाना युद्ध केले। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। मागच्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या कुशानीमध्ये त्या ठिकाणी धारून असणारे युद्ध त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सैन्याबरोबर केलं आणि भरत आणि शत्रुघ्नाला त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि बांधून म्हणजे असणाऱ्या कर्दळीवनाच्या ठिकाणी जिथं घोडा बांधलेला होता त्याच्या शेजारी आणून मध्ये त्या ठिकाणी ठेवलं गेलं। सैन्य करोनी मार विजय जोगे राजकुमारा भरत शत्रुघ्ना बांधून वीर अश्वापासी राखिले। मग असणारं जे उरलेलं सैन्य त्या ठिकाणी होतं त्या सैन्याला असणारं धुरंधर मार त्या ठिकाणी दिला आणि असणारं लव आणि कुश त्या ठिकाणी विजयी झाले आणि भरत आणि शत्रुघ्नाला बांधलं गेलं घोड्याजवळ आणून त्या ठिकाणी म्हणजे राखलं। एकीकडे रणी पडिले ते सावध होवणी बैसले मागे पुढे पाहत ठेले तव कोणी नाही युद्ध करीत। मग इकडं म्हणजे असणाऱ्या भरत आणि शत्रुघ्नाला त्या ठिकाणी बांधून घेऊन आले आणि जे सैन्य त्या ठिकाणी मारामुळे घायाळ होऊन पडलेले होते ते असणारे त्या ठिकाणी शुद्धीवर आले सावध झाले। मागं पुढे त्या ठिकाणी आजूबाजूला बघितलं असणारं बाकीचं सैन्य कुठे आहे भरत शत्रुघ्न त्या ठिकाणी कुठे आहेत बघायला गेले कोणच त्या ठिकाणी दिसलं नाही। ऐसे देखोनी घाळविरी कन्नत कुंतता साकेत पुरी प्रवेशता मार्गी एके पुरी करीती गजरी महाशब्द। मग त्या ठिकाणी कोणच म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आता राहिलं नाही म्हणून मोठमोठ्यानं दुःख करू लागली मोठमोठ्यानं आरडू त्या ठिकाणी लागली आणि आरडत वरडत कणत पुतत अयोध्या नगरीच्या ठिकाणी म्हणजे पोहोचले। एकाचे फुटले शिर एकाचे उकळले कर एक सर्वांगे जर्जर एक शुद्धे डवरिले। मग कुणाचं असणारं पाय त्या ठिकाणी उमललं कुणाचं असणारं डोकं म्हणजे त्या ठिकाणी फुटलं कुणाचा हात त्या ठिकाणी उकळलं गेलं सर्वांग त्या ठिकाणी जर्जर पडून सर्वांग म्हणजे रक्तानं त्या ठिकाणी माखलं गेलं। एक परळता पडत एक कटिभंगे लोळत एकांची लोंबती अंते घाई शस्त्र अडकले। मग कोण कोण असणारं त्या ठिकाणी भोगलत पळू लागलं कोण कोण म्हणजे असणारं त्या ठिकाणी कुणाची हाताळी पाडली त्या ठिकाणी बाहेर आलेली असणाऱ्या अंगाला त्या ठिकाणी मार दिलेला आहे कणू लागलेले आहेत पुतत त्या ठिकाणी आणि म्हणजे विवळत बसू लागलेले आहे। एकाचे धाके फुटले पोट एकाचा घरघरा वाजे कंठ एकाचे कान नाक सपाट एक सपाटे दुःख मकरीती। मग कुणाचं असणारं त्या ठिकाणी पोट फुटलं गेलं कुणाचं असणारं घसामध्ये त्या ठिकाणी घरघरा वाजू लागला तोंडातून शब्द त्या ठिकाणी येणं गेलं कुणाचं नाक होट कान मध्ये त्या ठिकाणी आणि सपाट केलं। एक हृदयी भेदले एकाचे कंठ भंगले एक भये ओसनले म्हणते मारू नको कुशावीरा। मग कुणाच्या असणाऱ्या हृदयाला म्हणजे त्या ठिकाणी ठोका दिलेला होता कुणाचा असणारा कंठ त्या ठिकाणी म्हणजे बंद पडलेला होता एक तर माराच्या भेन म्हणजे उसनायला लागले मारू नको म्हणून त्या ठिकाणी म्हणजे झोपीतच आरडायला लागले। ऐसिया परी घायाविरी प्रवेशीचे ती अयोध्यापुरी तव भद्रासनी दुषणारी तया समोर पै आले। मग अशी कणत कुतत आरडत वरडत म्हणजे असणाऱ्या अयोध्या नगरीच्या ठिकाणी म्हणजे काही असणारं सैन्य त्या ठिकाणी म्हणजे व्यापूळ झालेलं आलं त्यावेळेस असणाऱ्या सिंहासनावर असणारे प्रभू रामचंद्र बसलेले बघितले गेले। सिंहासनी जनक जामता फैसला जैसा काय अब्दी सूता स्वभावते तारागणे तैसे प्रधान समजता अनुज सौमित्रा फैसला। मग अयोध्या नगरीच्या तिथं आले असणारे प्रभू रामचंद्र सिंहासनावर त्या ठिकाणी बसलेले बघितलं गेलं असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे बघितलं गेलं जसं का असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री असणारा चंद्र म्हणजे आकाशात असावा आणि त्या चंद्राभोवती जशा तारागणा त्या ठिकाणी दिसाव्या तसं प्रभू रामचंद्राने बघितले गेले। राजवर्ग सभानायक भोवती राजे मांडलिक वशिष्ठ विश्वामित्रादी ऋषी सम्यक सेना सैनिक शोभत। मग प्रभू रामचंद्र असणाऱ्या राज्याच्या सिंहासनावर त्या ठिकाणी आरूढ झालेले आहेत भोवती अनेक असणाऱ्या देशाचे राजे त्या ठिकाणी आलेले आहेत वशिष्ठादी सर्व ऋषी मंडळी आणि त्या ठिकाणी म्हणजे बसलेली शोभून दिसू लागलेली आहे। घायाला पुढे देखिले तैसी लक्ष्मणे कुसवादरिले कोण कोठे युद्धे झाले कोडे गांजिले तुम्हासी। मग एवढी आनंदीमय असणारी
ठिकाणी सभा म्हणजे प्रभू रामचंद्राची भरलेली आहे आणि तेवढ्या ती असणारे घायल झालेली वीर कनक कुतर त्या ठिकाणी गेलेले लक्ष्मणाने बघितलं गेलं. लगेच लक्ष्मणजी पुढे आले. त्या ठिकाणी कुणी मारलं, कुणी तुम्हाला असणारा त्रास दिला याची विचारपूस करू लागले. दोघे कुमारा वनांतरी 12 वर्षाची एवी सेना सैनिक मारिले. मग लक्ष्मणाने विचारलं, बाबांनो एवढं दुःख करण्याचं काय काम आहे? कुणी तुम्हाला मारलं, कुणी अंग त्या ठिकाणी म्हणजे रक्तबंबाळ केलं? तेव्हा असणारी घायाळ झालेली वीर त्या ठिकाणी म्हणू लागले, इंद्रजिताचा अंत करणाऱ्या म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणजी ऐका म्हणजे असणाऱ्या वनामध्ये त्या ठिकाणी आम्ही घोड्या मागे जात असताना 2 म्हणजे असणारी 12 वर्षाची पोरं म्हणजे त्या ठिकाणी आली आणि सर्व सैन्याला म्हणजे त्या ठिकाणी मारलं. ही दोघी पराक्रमा करुणी साधीला संग्रामा तयामधील कनिष्ठ परमा त्याने युद्ध पूर्वी केले. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे दोघं बी अतिशय पराक्रमी वीर शूर म्हणजे त्या ठिकाणी आहेत आणि आमच्या बरोबर घनघोर असणारं युद्ध त्या ठिकाणी केलं. त्या दोघांपैकी म्हणजे असणारा दाखला होता. त्या दाखल्यानंतर म्हणजे थोडं यायच्या अगोदरच म्हणजे एवढं मोठं म्हणजे घोरांदर युद्ध आणि त्या ठिकाणी केलं. शत्रुघ्ने दयासी जिंतिले धरोणी रथी बांधिले त्याचे सोडवणे ज्येष्ठ पुत्र केले ते राजेंद्र अभिनव. मग असणाऱ्या शत्रुघ्न बरोबर म्हणजे असणाऱ्या दाखल्यानं म्हणजे त्या ठिकाणी लहान म्हणजे युद्ध त्या ठिकाणी केलं. त्याच्यावर असणारा विजय म्हणजे शत्रुघ्नाने त्या ठिकाणी साधला गेला. त्याला बांधून म्हणजे रथात म्हणजे त्या ठिकाणी लव्हाला म्हणजे घातलं. तेव्हा म्हणजे त्याचा असणारा थोरला भाऊ म्हणजे कुश त्या ठिकाणी धावतच आला आणि त्यानं असणारं म्हणजे त्या ठिकाणी युद्ध केलं. त्या असणाऱ्या लव्हाची सोडवणूक म्हणजे त्या ठिकाणी थोरल्यानं केली. वाल्मिकाचे आश्रमी दोघे कुमारा पराक्रमी गौरश्याम एक सदृश श्रीरामी जाले की सारिका एक से. मग म्हणजे असणाऱ्या वाल्मिक ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी म्हणजे ही दोघं म्हणजे पराक्रमी वीर शूर असणारी म्हणजे 2 पोरं म्हणजे त्या ठिकाणी राहतात. एक असणारा म्हणजे गौरवर्णाचा आहे त्या ठिकाणी आणि दुसरा असणारा म्हणजे त्या ठिकाणी एक असणारा दुसरा म्हणजे श्याम वर्णाचा आहे त्या ठिकाणी आणि एक बघायला गेलं तरी एक असणाऱ्या प्रभू रामचंद्रासारखा हुबेहूब दिसतो आणि दुसरा म्हणजे असणाऱ्या सीतामाऊली सारखा बरोबर म्हणजे त्या ठिकाणी दिसतो. दोघे दोघांसारिखे करिशराणी चापकाखे धनुर्विद्येचे दिने टके युद्ध न ठाके तयांसी. मग ही दोन्ही बी पोरं म्हणजे त्या ठिकाणी बघितल्याबरोबर एक रामासारखं दिसलं आणि एक सीतेसारखं म्हणजे त्या ठिकाणी दिसलं आणि अतिशय वीर पराक्रमी त्या ठिकाणी असणारी हातामध्ये बाण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि काकत म्हणजे असणारा चाप त्या ठिकाणी धनुष्य म्हणजे त्या ठिकाणी अडकवलेला आहे. धनुर्विद्येमध्ये अतिशय पारंगत असणारे त्या ठिकाणी आणि दोन्ही वीर म्हणजे त्या ठिकाणी आहे. एके तुमचा वारू धरिला सैन्य शत्रुघ्नेसी झगटला पराक्रमा थोर केला तो धरोणी आणला भरतानुजे. मग म्हणजे असणारा जो दाखला म्हणजे त्या ठिकाणी होता त्या दाखल्यानं म्हणजे तुम्ही सोडलेला असणारा घोडा म्हणजे त्या ठिकाणी धरला शत्रुघ्ना बरोबर असणारा म्हणजे शत्रुघ्नाच्या सैन्यासह म्हणजे त्या ठिकाणी युद्ध केलं. अतिशय पराक्रम म्हणजे त्या ठिकाणी केला आणि भरताचा असणारा दाखला भाऊ म्हणजे शत्रुघ्न त्या शत्रुघ्नाला धरून म्हणजे आणला. ते सोडवण्या कारणे ज्येष्ठ झाले युद्धाने युद्धवीरा केले ठेंगणे आकाशवाणी व्यापी. मग असणाऱ्या सैन्याबरोबर म्हणजे तो युद्ध त्या ठिकाणी करू लागला तेव्हा असणाऱ्या शत्रुघ्नानं म्हणजे त्या ठिकाणी धरून म्हणजे त्याला त्या ठिकाणी आणलं. त्याच वेळेत म्हणजे त्याची सोडवणूक करण्यासाठी त्याचा असणारा थोरला भाऊ म्हणजे पुन्हा युद्धासाठी दावत म्हणजे त्या ठिकाणी आलंबानाचा वर्षाव म्हणजे त्या ठिकाणी केला. त्याने घालवणी मोहनास्त्र धरुणी नेले दोघे राजकुमार आम्हा वाट देते वीर अयोध्येचे राज्य घेतील. मग म्हणजे ती 12 वर्षाची पोरायची म्हणजे त्यांनी असणारा मोहिनी नावाचं अस्त्र त्या ठिकाणी सोडलं आणि मोहनास्त्र टाकून म्हणजे असणाऱ्या भरत शत्रुघ्नाला म्हणजे त्या ठिकाणी धरून म्हणजे त्या ठिकाणी नेलेलं आहे. म्हणून असणारे म्हणजे लक्ष्मणजी ऐका म्हणजे आम्हाला तर लय भीती म्हणजे त्या ठिकाणी वाटते आहे. भरत शत्रुघ्नाला बांधून त्या ठिकाणी नेलंय. आता तिथं बांधलेली इकडे येऊन म्हणजे अयोध्येचं राज्य त्या ठिकाणी घेतलेली अशी म्हणजे आम्हाला भीती वाटते. भरत शत्रुघ्न पाडव झाले दोघे रथासी बांधिले आम्हासी मारोळे निघाले वाल्मिकाच्या आश्रमा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे भरत आणि शत्रुघ्न म्हणजे एवढे श्रेष्ठ वीर आहेत म्हणजे त्या ठिकाणी पण त्या दोघाला बी म्हणजे असणारा त्या ठिकाणी बांधलंय म्हणजे रथाला. बरोबर आहे.
मग रथाला म्हणजे त्या ठिकाणी बांधलं, आम्हाला म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी मारलं म्हणजे, आणि आश्रम असणाऱ्या वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाला म्हणजे असणाऱ्या भरत शत्रुघ्नाला बांधून म्हणजे घेऊन गेले. करुणिया श्रीरामस नामस्मरण तेने आमुचे वाचले प्राण सांगता लज्जा दारुणा वाटत असे हो राजेंद्र. म्हणून असणारे प्रभू रामचंद्र म्हणजे एवढं मार म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला देत होती, आम्ही जागीच म्हणजे आमचा गत प्राण त्या ठिकाणी व्हावा, पण आम्ही अखंड प्रभू रामचंद्राचं राम नामस्मरण म्हणजे त्या ठिकाणी जपलं. म्हणून म्हणजे कसं तरी आम्ही त्या रामनामाच्या जीवावर त्या ठिकाणी वाचलो. नाहीतर म्हणजे असणारं एवढं सांगत असताना लाज म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आणि वाटू लागले. सैनिकांचे कोणी वचन हसनी बोले रघुनंदन आश्चर्यकारी उर्मिला रमणा म्हणती नवला वर्तले. मग एवढं घाया झालेली कुंतत पुतत म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला त्या दोन पोराचा पराक्रम त्या ठिकाणी सांगू लागले. तेव्हा ह्या सैनिकाचं वचन त्या ठिकाणी रामाने ऐकलं गेलं. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हसू लागले. लक्ष्मणजी सुद्धा म्हणू लागले, काय म्हणजे आश्चर्यचकित म्हणजे त्या ठिकाणी घटना घडली गेली. विनोदे बोले रघुनंदना तेरा कुठे वय सामान्य तीही कैसे मारिले सैन्य मुख्य नायक धरिले कैसे. मग प्रभू रामचंद्र ही विनोदाने त्या ठिकाणी म्हणू लागली, अरे बाबांनो 12 वर्षाची पोरं, 2 पोर आहे ती बारकी आहे ती तुम्हीच म्हणजे त्या ठिकाणी सांगता, आणि एवढं पराक्रमी बलशाली असणाऱ्या भरत आणि शत्रुघ्न आहेत म्हणजे त्या ठिकाणी ही मुख्य असणाऱ्या सैन्याचे नायक आहेत त्या ठिकाणी, त्यांनाच म्हणजे धरून नेलं म्हणून सांगता. म्हणून असणारे प्रभू रामचंद्र बोलू लागले. तव श्री गुरु म्हणे रावणारी युती सामान्य न म्हणावे हरी त्यांचा पुरुषार्थ अनुरूप केसरी आम्हा विदित अपय आहे. पण त्या ठिकाणी लगेच असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं वचन असणाऱ्या वशिष्ठ गुरुंनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. सांगू लागले, रावणाचा अंत करणाऱ्या प्रभू रामा ऐका म्हणजे समोरचा असणारा शत्रू आहे त्या ठिकाणी शत्रूला कवाबी म्हणजे असणारं कमी म्हणजे त्या ठिकाणी लेखायचं नाही, बारकाय म्हणून त्या ठिकाणी म्हणजे हिनवायचं नाही. असणारा त्याचा असणारा पुरुषार्थ अतिशय श्रेष्ठ म्हणजे त्या ठिकाणी असतो. एवढंच नाही म्हणजे असणारा सिंह म्हणजे त्या ठिकाणी दिसायला म्हणजे बारका दिसतो, पण त्याच्या अंगी काय पराक्रम ही माहिती आहे का नाही म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून शत्रूला कावा सुद्धा म्हणजे कमी लेखायचं नाही. कोणी एका क्षत्रियाचे कुमार विद्याशे कवी वाल्मिक ऋषीश्वर ते महाबळी आडे वीर अपूर्व काही न मानवे. मग कोण्या तरी एका असणाऱ्या क्षत्रियाची ही 2 मुलं म्हणजे त्या ठिकाणी असावी, त्यांना असणारी विद्या म्हणजे कोण असणाऱ्या वाल्मिकी ऋषीची असणारी विद्या म्हणजे त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून ते अतिशय बलवान असणारे 2 वीर म्हणजे त्या ठिकाणी आहेत. याच्यात म्हणजे फक्त गुरुची आज्ञा असणारी विद्या म्हणजे त्या ठिकाणी फळाला आलेली आहे. त्याच्यात नावलाचं काही सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी नाही. यावेळी बोले उर्मिला रमणा मजा आज्ञा दीजे कृपा करुणा जित दोघे आणि न धरुणा निज बंधू सोडून श्रीरामा. मग एवढं असणाऱ्या बोलणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. लक्ष्मणजी पुढे आले. लक्ष्मणजी सांगू लागले, प्रभू रामचंद्र तुम्ही फक्त म्हणजे मला आज्ञा द्या, आताच्या त्या ठिकाणी जातो आणि असणाऱ्या म्हणजे भरत शत्रुघ्नाची सोडवणूक त्या ठिकाणी करतो, जीवजीत म्हणजे त्या 2 पोराला धरून म्हणजे इकडे आणतो. श्रीरामे पैजेचा देवणी विडा भवतो लक्ष्मण धनुर्वाडा निज पुरुषार्थाचा पवाडा अग्रजा समोर बोलत असे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे प्रभू रामचंद्राला असणाऱ्या पैजेचा विडा असणाऱ्या त्या ठिकाणी वचन म्हणजे लक्ष्मणजी देऊ लागले, आणि असणाऱ्या आपल्या निज पुरुषार्थाचा असणाऱ्या त्या ठिकाणी गावगावा करून प्रभू रामचंद्र समोर आताच जातो धरून आणतो म्हणून असणाऱ्या वल्गना करू लागले. दोघे बंधू सोडविना ते दोघे बंधू चित धरिना तरी तुमचा सेवक जाणा विजय होईना ती लोकी. आपल्या पराक्रमाच्या वाटा प्रभू रामचंद्र समोर लक्ष्मणजी सोडू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, रामा म्हणजे तुम्ही चिंताच करू नका, फक्त मला असणारी आज्ञा म्हणजे त्या ठिकाणी द्या. गेल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी त्या 2 पोराच्या तावडीतून म्हणजे भरत शत्रुघ्न या 2 भावाला त्या ठिकाणी मुक्त करीन, सोडवणूक त्या ठिकाणी करीन, आणि ती जी बारकी 2 पोर आहे ती त्यांना जीवजीतच म्हणजे त्या ठिकाणी धरून म्हणजे तुमच्या समोर आणीन, तरच तुमचा असणारा सेवक तरच म्हणजे त्रैलोक्याच्या ठिकाणी म्हणजे विजयी होईल. पालाना रे पालाना सनदबद्ध कराचे तुरंग सेना गाव घातला निशाणा केली गर्जना महावीर
विधी मग लगेच लक्ष्मणजीने आवेशपूर्ण असणारी गर्जना केली. भक्ताव काय म्हणजे असणाऱ्या सैन्याला सांगू लागले, करा म्हणजे रथ सज्ज सगळी असणारी सेना म्हणजे त्या ठिकाणी सज्ज करा. म्हटल्याबरोबर असणारं ढोल ताशा त्या ठिकाणी आणला, निशाणी घाव त्या ठिकाणी गाजून गर्जना त्या ठिकाणी केली. वीर चढले अश्वांवरी, एक बैसले रथावरी, एक आरूढले कुंजरी, एक पायी निघाले. मग लगेच असणाऱ्या लक्ष्मणजींनी सांगितल्याबरोबर असणारं सैन्य आपापलं असणारं त्या ठिकाणी घोडा घेतला, घोड्यावर बसले गेले. रथ त्या ठिकाणी सज्ज करून रथामध्ये त्या ठिकाणी बसले. काही सैन्य असणारं पायदळी त्या ठिकाणी निघू लागले. सगळे जुटपती निघाले, नळनीळ जांबवंत पातले, गंधमादन अंगद झाले, वायुसूत येत झाला. लगेच असणाऱ्या बरोबरच्या सैन्याबरोबर असणारं काही वानर मंडळी त्या ठिकाणी निघू लागलेली आहे. नळ नीळ अंग जांबवंत त्या ठिकाणी आहेत, गंधमादन आहे त्या ठिकाणी, वायूचा मुलगा असणारा हनुमंतराय त्या ठिकाणी येऊ लागला. संवत्सर लक्ष नृपवरा, पुराण संख्या पद्मा वानर, सप्तशत दशकावरी 2 कोटी वीर, गोळांगोळे चालली. मग त्या ठिकाणी असणारं 60 लाख म्हणजे असणारं राजे आहे त्या ठिकाणी, आणि 18 पद्म वानर त्या ठिकाणी आहेत. एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी म्हणजे 2 कोटी असणारं म्हणजे गोळांगोळा आणि असणारी वानर मंडळी त्यांच्या बरोबर म्हणजे जाऊ लागली. साकेतपुरा बाहेरी निघाले आपुलाले भारी, पल्लव छत्रे शृंगारी, वैरपत्रे झळकती. मग लगेच असणाऱ्या सैन्य आपापली वाहनं त्या ठिकाणी सज्ज केली. अयोध्या नगरीच्या बाहेर त्या ठिकाणी आली. डोक्यावर असणारी छत्र धरलेली आहेत, असणाऱ्या त्या ठिकाणी चामडं डळू लागलेली आहेत. अशा प्रकारचा साज श्रंगार करून सैन्य म्हणजे असणाऱ्या युद्धासाठी निघू लागलो. रामानुजा वीरराव रिपुदळणी महाबाहो, फुट पाये ब्रह्मकटाहो, सेना गणित चालली. 12 वर्षाच्या 2 मुलाबरोबर युद्ध करण्यासाठी प्रभू रामचंद्राची धाकली भाऊ त्या ठिकाणी आणि असणाऱ्या शत्रूचा निर्दळन करण्यासाठी जाऊ लागलेले आहेत. जात असताना एवढा गजर त्या ठिकाणी करू लागले. ब्रह्मांड सगळं जणांनो जाऊ लागलं. लागली वाजंत्राची एक गाई, काणी पडले नायक वेकाही, मुक्तामाळा वारुवा पाही, टके पताका निळवर्ण. मग असणाऱ्या वाजंत्र्याचा घाव त्या ठिकाणी चालू झाला. वाजंत्र्याचा ध्वनी त्या ठिकाणी निघू लागला. प्रत्येकाच्या कानावर आवाज त्या ठिकाणी पडू लागला. घोड्याच्या गळ्यामध्ये मुक्त माळा त्या ठिकाणी आणि दिसू लागलेल्या आहेत. निशाणावरी श्रीराम नामा, ढाला पताका नामांकित परमा, देखता रिपुचा पराक्रम, ठेंगणा होया संग्रामी. इकडे निशाणावर असणारा घाव त्या ठिकाणी घातला. प्रत्येक सैन्य रामनामाचा जयजयकार त्या ठिकाणी करू लागलेले आहे. ढोल पताका त्या ठिकाणी आणि म्हणजे रामनामांकित दिसू लागलेले आहे. एवढा असणारा त्या ठिकाणी शत्रूचा पराक्रम बघून शत्रूला सुद्धा असणारं आकाश त्या ठिकाणी ठेंगणं वाटावं असं सैन्य आवेशानं जाऊ लागलं. कैसे मार्गी चालले तवाप शकुन झाले, काग पक्षी डावे चगले, आपुलिये भारेसी. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणारं सैन्य आनंदानं रामनामाची गर्जना करत म्हणजे असणारं त्या ठिकाणी जाऊ लागलं. त्याच वेळेस असणाऱ्या लक्ष्मणजीच्या सैन्याला वाटेमध्ये असणारे अपशकुन त्या ठिकाणी होऊ लागलं. असणारं काळं कावळं म्हणजे त्या ठिकाणी आणि डाव्या बाजूला म्हणजे त्या ठिकाणी आपला सर्व असणारा मेळा घेऊन थवच्या थव म्हणजे कावळ्याचं जाऊ लागलं. सवेची पुढे निर्नासिका, केस सुटले उघडा मस्तका, समर द्विजाला एक, तेने वीर थरारिले. थोडं तसंच म्हणजे असणारं पुढे त्या ठिकाणी गेलं की एक असणारं म्हणजे त्या ठिकाणी मुंडन केलेलं असणारा ब्राह्मण त्या ठिकाणी असणारं म्हणजे ब्राह्मण त्या ठिकाणी दिसला गेला. डोक्याचे सगळे केस त्या ठिकाणी म्हणजे खाली पडलेले आहेत. जटा त्या ठिकाणी रिकाम्या झालेल्या आहेत. असणारं म्हणजे सगळं निर्नाशिक त्या ठिकाणी आहे. नाक म्हणजे त्या ठिकाणी तुटलेला आहे. असा असणारा ब्राह्मण म्हणजे त्या ठिकाणी आरवा आला. आल्याबरोबर सर्व सैन्य त्या ठिकाणी दचकलं. मनाती झाला अपशकुना, मागे फिरता हासती जाना, पुढे होता जीवदाना, नावरती निश्चयसी. मग सगळी जण म्हणू लागली. असणाऱ्या कवळामध्ये डाव्या बाजूला त्या ठिकाणी उडून म्हणजे गेला. पुन्हा ही निर्नाशिक ब्राह्मण म्हणजे समोर त्या ठिकाणी आला. नक्की म्हणजे आपल्याला अपशकुन झालाय म्हणून म्हणजे आता माघारी जावं तर सगळी म्हणजे गावातली लोक त्या ठिकाणी हसतेली. आणि पुढे जर त्या ठिकाणी गेलं तर नक्की म्हणजे आपला जीव म्हणजे आता राहत नाही. एक म्हणती सरा मागे, एक म्हणती राहा उगे, धैर्य धरणे लक्ष्मण वेगे, पुढे सेना चालविली. मग त्या ठिकाणी एक म्हणायला लागला, अरे अपशकुन झालाय म्हणजे थांबा चला म्हणजे माग. तेवढ्या दुसऱ्यानं म्हणायचं काय बिहायला लागला अपशकुन काय म्हणलं, चला मला उगा पुढं मला त्या ठिकाणी बिहू नका.
लक्ष्मणजींनी सगळ्याला असणारा धीर त्या ठिकाणी दिला आणि सगळी सेना घेऊन तसंच म्हणजे पुढे जाऊ लागले. असे चालिले महावीरा म्हणे दाखा परम थोरा मनती काय करील श्री शंकरा तेन चुके कल्पांती. मग सगळ्याच्या मनात अपशकुनाची भीती आहे त्या ठिकाणी, पण काय त्या ठिकाणी करायचं? अपशकुनाला घाबरून माघारी त्या ठिकाणी गेलं तर निंदेला पात्र त्या ठिकाणी व्हावं लागल. कसं का होईना मनामध्ये भीती आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी भीती आहे त्या ठिकाणी, पण मनावर असणारा त्या ठिकाणी धीर देऊ लागलेले आहे. असू द्या म्हणजे जी काय व्हायचं असेल ती होईल, म्हणजे जी काय असणाऱ्या महादेवजीच्या मनात म्हणजे असेल तसंच म्हणजे त्या ठिकाणी होणार आहे. जी काय आपल्या कपाळावर लिहिलंय ही काय म्हणजे कल्पांती त्या ठिकाणी चुकणार नाही. मानिता चालिले ऋषी आश्रमासी पातले भार रचवणी राहिले मनती कुमारा पै दोघे. मग त्या अपशकुनाला ही त्या ठिकाणी मानलं गेलं आणि तसंच असणारं सैन्य पुढे त्या ठिकाणी गेलं. गेल्याबरोबर ऋषीचा असणाऱ्या वाल्मिक ऋषीच्या आश्रमात जवळ त्या ठिकाणी आले. त्या सैन्याचे बहारच्या बहार म्हणजे त्या ठिकाणी आल्याबरोबर तिथं असणाऱ्या दोन्ही पोरांनी त्या ठिकाणी म्हणजे बघितलं. उभयता वीरांच्या युद्धाकारणे स्वर्गी देवा उत्साह म्हणे पावया दाटली विमाने विभूत वरुणी पाहती. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे इकडं प्रभू रामचंद्राचं सैन्य, इकडं असणारी 2-12 वर्षाची पोरं आहे. दोघांचं घनघोर युद्ध, दुसऱ्याच्या घरातली भांडणं बघायला देव कवा बी म्हणजे त्या ठिकाणी आतुर आहे. लगेच आपली असणारी विमानं त्या ठिकाणी खाली आकाशात असणारी त्या ठिकाणी आली. त्या आश्रमावर उभं असणारी विमानं आरूढ करून त्या विमानातून म्हणजे असणाऱ्या ह्या दोन्ही मुलाचा पराक्रम बघण्यासाठी म्हणजे आनंदानं बघू लागले. नारद खांदी घेऊन विना पाहू आला युद्ध रचना उल्हासे करते गर्जना श्रीराम नारायण म्हणून. लगेच नारद महर्षी ही आपला असणाऱ्या विण्याचा असणारा नाद त्या ठिकाणी काढत म्हणजे नारायण नारायण म्हणत म्हणजे असणारं युद्ध बघण्यासाठी आनंदानं त्या ठिकाणी आले. आणि जिथं असणारं युद्ध होणार आहे तिथं येऊन असणारं नारायण नारायण म्हणत त्या ठिकाणी म्हणजे बसले. नाचे नारद पाहुणी सूर्यवंशीच्या वीरांचे युद्ध शेंडी तडतडी राम गोविंद मुखे नाम उच्चारी. आणि नारदाच्या बी मनात कवा बी म्हणजे हीच इच्छा असती, कधी कुणाची भांडणं लागते तिनं आपण कधी कुणाला कळ लावायला त्या ठिकाणी जातोय. ही बघण्यात एवढा आनंद म्हणजे नारदाला म्हणजे कायम त्या ठिकाणी असायचा. म्हणून नारद ऋषी अंतःकरणातून त्या ठिकाणी आनंदी झालेले आहेत. आज असणारा आनंदाचा सोहळा आहे म्हणजे त्या ठिकाणी इकडे असणारं चुलत्या पुतण्याचं भांडण त्या ठिकाणी लागणार आहे. चुलता ऐकणार आहे का असणारा म्हणजे त्या ठिकाणी पुतण्या ऐकणार आहे, ही बघण्यासाठी असणारा म्हणजे त्या ठिकाणी नारद ऋषी म्हणजे आनंदाने उभा राहिलेले आहेत. डोक्याची शेंडी त्या ठिकाणी तडतड करू लागलेली आहेत. मुखातून असणाऱ्या त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी म्हणत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. एकीकडे लवकुशवीरे सेना देखील उल्हासे थोरे म्हणीची कृपा केली षडगरधरे मातेची आज्ञा पुसताती. मग इकडे असणाऱ्या म्हणजे लहू आणि अंकुशाने त्या ठिकाणी ही सैन्य आलेलं बघितलं गेलं. मनाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. आपल्यासारखं असतं तर एवढी आली ती कशाला घराच्या बाहेर जायचंय, घरात बसली असती. पण ही 2 पोरं त्या ठिकाणी सैन्य बघितलं गेलं आनंदानं उल्हासून आली आणि म्हणू लागली असणाऱ्या भगवंतानं आज आपल्यावर असणारी कृपा म्हणजे त्या ठिकाणी केली, आपल्याला म्हणजे खाजं त्या ठिकाणी आलं. म्हणून आईकडे गेली सीतामाईला म्हणू लागली आई यांच्या बरोबर प्रत्युत्तर द्यायला म्हणजे आम्हाला आज्ञा दे. जोडणी दोघे वीर उभे राहिले जानकी समोर म्हणती माते आज्ञा सत्वर अनुग्रह करुणी पै द्यावी. लगेच आईच्या समोर असणारी लह आणि कुश त्या ठिकाणी उभा राहिली. आईला बोलू लागले हे सीतामाई असणाऱ्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या आज्ञाधर त्या ठिकाणी आहोत आणि तुम्ही आम्हाला असणारी आज्ञा द्या. आमच्या मस्तकावर अनुग्रह त्या ठिकाणी करा. यांच्याबरोबर युद्ध करण्याचा अनुग्रह म्हणजे द्या. जनकाच्या पाये दुरोणा तव लेखे सुमित्रानंदना म्हणे आले रावणारी सैन्य आता काय करू माये. मग असणाऱ्या सीताबाईला माईला त्या ठिकाणी वाकून म्हणजे बाहेर लांबून त्या ठिकाणी बघितलं. असणारा म्हणजे त्या ठिकाणी रावणाचा अंत करणारा रावणाचा शत्रू असणारा प्रभू रामचंद्र आणि रामाचं सैन्य आता इथं आलं. असणार आता काय त्या ठिकाणी मी करावं, कुठला पर्याय निवडावा असा विचार सीतामाई करू लागल्या. जानकी म्हणे आज दिवसवरी पडले दुःखाच्या सागरी दोघी बाळके वणींची सोयरी अशी संकट मांडिले. पण
सीताबाई त्या ठिकाणी आपल्या कपाळावर हात ठेवून त्या ठिकाणी म्हणू लागल्या, आता काय करावं. इकडे असणाऱ्या सुमित्रेचा मुलगा असणारा लक्ष्मण त्या ठिकाणी आलेला दिसू लागलेला आहे. रामाचं सैन्य आहे. तिथं माझी असणारी त्या ठिकाणी 12 वर्षाची मुलं त्या ठिकाणी आहेत. मी आज दुःखाच्या सागरात त्या ठिकाणी पडले गेले. माझी लहान त्या ठिकाणी 2 बाळक आहे. त्या वनाचा असणारा सोयरीक त्यांच्या बरोबर आहे. त्या ठिकाणी वनाच्या ठिकाणी असणारा पाहुणा म्हणून माझी असणारी 2 बाळ त्या ठिकाणी आहेत. आणि या बाळावर दुर्धर असणारं संकट आज त्या ठिकाणी ओढवलं गेलं. म्हणून दुःख सीतामाऊली करू लागल्या. आता काय करावे, किंवा धरणीमध्ये जावे, किंवा कुमारा पळवावे, आणखी या वनांतरा. आता आपल्या काय करावं. त्या ठिकाणी असणाऱ्या बाळाला त्यांच्या स्वाधीन त्या ठिकाणी करावं का धरणीमध्ये आपणच दुःख पाहत नाही म्हणून धरणीमध्ये त्या ठिकाणी आपल्या आलेल्या जागेला त्या ठिकाणी जावं का या सैन्याला भिवून आपली पोरं दुसऱ्या वनात त्या ठिकाणी लपवून ठेवावी. आता मी काय करावं असा विचार सीतामाऊली करू लागल्या. तेव्हा कुमार म्हणाती, अहो माये चिंता करू नको जननीये, सेना घे मारे न पाहे, सैनिक राजे चिंत धरीन. एवढं आई दुःखाच्या थरवळ्यात पडलेली आहे. दुःखाच्या असणारं चिंतन सीतामाऊली त्या ठिकाणी करू लागलेली आहेत. लव कुशानं बघितलं गेलं. आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी सीतामाऊलीकडे त्या ठिकाणी गेली. सांगू लागली, हे आई तू दुःख करू नको. आणि एवढं पुरुषार्थी तुझ्या समोर त्या ठिकाणी असताना तुला दुःख करण्याचं काय एक कारण त्या ठिकाणी नाही. आताच्या आता सगळ्या सैन्याचा निपात त्या ठिकाणी करील. नव सगळी म्हणजे न मारून टाकता म्हणजे जीवित जीत म्हणजे धरून आणि तुझ्या पशी आणि वीरांच्या मुंडा तृप्त करुणीच्या मुंडा रुद्रे सडा घालीन. एवढंच नाही, या रणभूमीच्या ठिकाणी यांच्याबरोबर युद्ध करत असताना रणझेंडामध्ये त्या ठिकाणी नाचवीन आणि सगळ्या भूतमात्राला असणारी म्हणजे या वीरांची मुंडकी देऊन ओवाळणी त्या ठिकाणी करीन. सगळी जी असणारी चामुंडा आहे कात्यायनी त्या ठिकाणी या सगळ्याला म्हणजे असणारं त्या ठिकाणी द्रप्त मध्ये त्या ठिकाणी करीन आणि धरणीमध्ये रक्तानं वाकवेन. तृप्त करुणी भूतगणा मारेन राघवाचे सैन्य, तिचा तुझे कुशीचा जाना तरीच शिष्य वाल्मिकाचा. हे आई तू असणारी चिंता त्या ठिकाणी करू नको. तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी दुःख करू नका. सर्व या असणाऱ्या सैन्याबरोबर युद्ध करून सगळ्याचा असणारा म्हणजे धरणीपात त्या ठिकाणी करीन. सगळ्या भूतगणाला त्या ठिकाणी म्हणजे मांस त्या ठिकाणी खायला देऊन म्हणजे तृप्त करेन आणि सगळं प्रभू रामचंद्राचं सैन्य मारीन. तरच म्हणजे तुझ्या असणाऱ्या कुशाने जन्म घेतला गेला. नाहीतर तरच म्हणजे आम्ही असणाऱ्या वाल्मिकाचा शिष्य त्या ठिकाणी म्हणू. श्री सत्य असत्य मम भाषण, हा माझा गुरुचे अभिमान. हे मन पूर्वजांनी भूषण, नाही तरी पाषाण जन्मल. हे आई आमच्या असणाऱ्या वचनावर शंका त्या ठिकाणी घेऊ नका. आम्ही असणारं सत्य सत्य आणि त्रिवार सत्य म्हणजे तुला असणारं वचन म्हणजे त्या ठिकाणी देतो. मला माझ्या असणाऱ्या गुरुचा अभिमान आहे. गुरुच्या विद्येमध्ये काय सामर्थ्य आहे याचं आम्हाला असणारं ज्ञान त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणजे आमच्या असणाऱ्या पूर्वजाची शिकवण म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी आहे. एवढं सैन्य त्या ठिकाणी रामाचं मारीन तरच म्हणजे असणारं त्या ठिकाणी तुमच्या पोटी जन्माला आलं याचं सार्थक त्या ठिकाणी होईल. नाही तर जन्मून म्हणजे दगडाला आणि त्या ठिकाणी म्हणजे आलो. ऐसे कोणी पुत्राचे वचन, जानकीचे निवाले मान, हर्षदी दरे चुंबन, धन्य धन्य ओवाळोणी. जेव्हा पोरांनी आपल्या असणारी वीरश्री आई जवळ त्या ठिकाणी कथन केली, आईला वचन त्या ठिकाणी दिलं, तेव्हा सीतामाऊलीला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. आनंदाच्या भरात दोन्ही मुलाला त्या ठिकाणी जवळ म्हणजे असणारं ओढून त्या ठिकाणी घेतलं. प्रेमाचं चुंबन त्या ठिकाणी दिलं. अनेक धनधान्य आपल्या मुलावरून वाढून म्हणजे त्या ठिकाणी सोडू लागल्या. दशरथ स्नुषा बोले वचना, ओके गाणोने आणावे धरुणा, कोणाचा ना घ्यावा जीव प्राणा, बंधन करुणा राखावे. अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. दशरथाची असणारा राम त्या ठिकाणी मुलगा आहे. त्या रामाची पत्नी राजा दशरथाची सून असणारी सीतामाऊली बोलू लागलेली आहे, बाळांनो तुमच्या मस्तकावर मला कायमचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे. पण काय करा म्हणजे त्या ठिकाणी एकही सैन्याचा असणारा जीव म्हणजे त्या ठिकाणी घेऊ नका. फक्त त्याला म्हणजे जावं बांधून म्हणजे बंधनात म्हणजे त्या ठिकाणी घेऊन या. करुणी मातेची नमना, दोघींनी केल्या प्रदक्षिणा, नमस्कारोनी गुरुचरणा, धनुष्यबाण घेतले.
लगेच आईने सांगितलं जावा युद्ध करा, पण कुणाचाही म्हणजे असणारा जीवानिशी म्हणजे असणारा खेळू नका, जीव म्हणजे त्या ठिकाणी घेऊ नका, बंधन म्हणजे फक्त करा असं असणाऱ्या मातेने सांगितलं गेलं. आईला साष्टांग नमस्कार केला, त्रिवार प्रदक्षिणा असणाऱ्या सीतामाऊलीच्या भोवती लोक कुशाणी केली आणि असणाऱ्या वाल्मिकी ऋषीकडे गेले, गुरुच्या असणाऱ्या चरणाला नतमस्तक त्या ठिकाणी झाले आणि असणाऱ्या हातामध्ये धनुष्य बाण त्या ठिकाणी सज्ज केलं आणि युद्धाच्या ठिकाणी जाऊ लागले. दोघे जैसे दोन्ही पर्वत चालिले पुढे सैन्य लक्षित, माता तुकावणी धनुषी सीता चढविते झाले ते समयी. मग असणाऱ्या पर्वतासारखं दिसणारी ही दोघं वीर आहेत त्या ठिकाणी लव आणि कुश, आणि आपलं असणाऱ्या त्या ठिकाणी पुढे म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं सैन्य बघितलं गेलं, निघू लागले. असणाऱ्या धनुष्य हातामध्ये धारण केलं, धनुष्य कपाळाला त्या ठिकाणी लावला, धनुष्याला नतमस्तक त्या ठिकाणी झाले आणि धनुष्य सज्ज करून असणारा बाण धनुष्याला मध्ये लावू लागले. ऐसे चालिले रणमेदिनी पुढे अंगदा देखील नयनी, दया कुशे हटकोणी युद्ध लागी पाचारिले. मग असणाऱ्या राम सैन्याबरोबर युद्ध करायला लव आणि कुश त्या ठिकाणी जाऊ लागले. जात असताना पुढे असणारा अंगद वीर त्या ठिकाणी बघितला गेला, कुशानं बघितलं, कुशानं सांगितलं गेलं, हे माणसं कोण आहे म्हणजे तू असणाऱ्या युद्धाला त्या ठिकाणी आलेला आहे का? जर युद्धाला आला असलं तर ये म्हणजे माझ्या समोर आणि कर म्हणजे युद्ध. अरे मरकट सुता महावीरा धावू नको सैरावैरा, रागवारीचे मंडपाचे बारा खांबाणीले तैसे नव्हे. मग त्या ठिकाणी असणारा कुश म्हणू लागलेला आहे, हे असणाऱ्या माकडाच्या पोटी जन्माला आलेला म्हणजे असणाऱ्या अंगाला महान असणाऱ्या वीरा म्हणले, उग म्हणजे असणारा आवेश आणून म्हणलं इकडं तिकडं पळून भागत नाही, मला त्याला युद्ध त्या ठिकाणी करावं लागतंय. ही तर काय म्हणलं असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी जाऊन राजा रावणाबरोबर मध्यस्थी करायचंय काय म्हणला, आणि तिथला असणारा म्हणजे 12 खांब आणलेला पराक्रम तुला वाटतं हिथं तसं आहे काय म्हणला, त्याच्यावर उघड आहे म्हणला हिथं. लहुवर आहे साहे म्हणत तवांगदे टाकीला पर्वत, एरुशर धारे तोडीत मग म्हणत तारांत नाही आते. मग इकडं त्यांनी असणारे एवढं निखून म्हणजे असणारा कुश त्या ठिकाणी बोलला, तेव्हा असणाऱ्या लहूने सांगितलं, हे जरा धीर धर म्हणजे अजून काहीच नाही म्हणजे जरा दम दम म्हणजे स्वर असणाऱ्या अंगादानं असणारा बरा मोठा पर्वत त्या ठिकाणी उचलला आणि असणाऱ्या लहूच्या म्हणजे अंगावर त्या ठिकाणी टाकू लागला. तेवढ्यात लहून आपल्या धनुष्यातून बाण त्या ठिकाणी सोडला, 100 तुकडं पर्वताचं म्हणजे अंगाच्या त्या ठिकाणी केलं. आता साहे माझ्या वाणासी म्हणून विंजिले अंगदासी रनिमुच्छसी पाडिले. अंगाने सोडलेल्या पर्वताचा 100 तुकडा त्या ठिकाणी केला आणि लहू त्या ठिकाणी म्हणू लागला, हे तारीच्या असणाऱ्या मुला ऐक म्हणजे इथं राजा रावणाच्या तिथं म्हणजे पराक्रम केला तसा पराक्रम हिथं म्हणजे त्या ठिकाणी जमणार नाही, म्हणजे आमच्यापाशी तुझी शक्ती त्या ठिकाणी चालणार नाही. आता धीर धर आणि आमच्या असणाऱ्या बाणाच्या पुढं म्हणजे त्या ठिकाणी राहून दाखव, तरच म्हणजे तुला असणारा वीर त्या ठिकाणी म्हणेन. मग सावध करुणी वाली सुता लोवातयासी बांधिता, जेथे होते शत्रुघ्न भरत तेथे नेवणी घातला. आता असणाऱ्या माझ्या बाणापुढे धीर त्या ठिकाणी धर म्हणून सांगितलं, धनुष्यातून असणारा बाण त्या ठिकाणी अंगदावर सोडला, अंगदाला बाण लागल्याबरोबर मूर्छेनं येऊन त्या ठिकाणी पडला. वाईचा असणारा मुलगा त्या ठिकाणी अंगद आहे, मूर्छेनेतून सावध त्या ठिकाणी होतोय न होतोय तेवढ्यात असणाऱ्या लहान म्हणजे असणाऱ्या अंगदाला म्हणजे त्या ठिकाणी आणि बांधलं गेलं. जिथं शत्रुघ्न भरताला म्हणजे कर्जारी वनात बांधून ठेवलं होतं त्यांच्या शेजारी 3रा आणून बांधला. अंगदाईचे दशा देखोना मग बोलिला भास्कर नंदना, याची युद्ध करिता दादुना नत दिसे वानर हे. मग एवढं श्रेष्ठ असणारा अंगदा, या अंगदाची अशी दशा म्हणजे बारक्या 12 वर्षाच्या पोरांनी त्या ठिकाणी केली. ही असणाऱ्या सूर्याचा मुलगा असणारा त्या ठिकाणी वानरांचा राजा असणारा सुग्रीवानी बघितलं गेलं आणि सुग्रीव म्हणू लागले, ही काळ वेळ चांगली दिसत नाही, 12 वर्षाची पोरं या ठिकाणी ऐकत नाही, ती यांच्याबरोबर जर असंच युद्ध करीत राहिलो तर मोठा अनर्थ म्हणजे त्या ठिकाणी घडल. आता काय ही वाली सुत नेला धरून, 3रा कडवं ही वाली सुतापासून वाचतो. त्याचं येणार की पुढचं कट झालंय, काय झालंय तिला दिसून नाही. ही वाली सुत नेला धरून आहोता झाला मुळीचा अपमान, आता काय वाचून स्वर्गीय पुढचं कट झालं काय
ही वारी सुतानेला धरण आमचा झाला मुळीचा अपमान आता काय कर्ज वाचून स्वर्गी देव हासती मग असणारा त्या ठिकाणी सुग्रीव राजा बोलू लागलेला आहे काय करावं माझ्या असणारा भाऊ वाणीच्या वाणीचा असणारा मुलगा अंगद एवढा बळीयारा त्या ठिकाणी होता पण त्या असणाऱ्या अंगदाला 12 वर्षाच्या पोराने धरून नेलं आम्हाला अपमानित त्या ठिकाणी केलं आता वाचून काय उपयोग आहे म्हणजे त्या ठिकाणी सगळी देव लोक म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी म्हणजे हसतेली म्हणजे आम्हाला म्हणून कपिपती चालीला म्हणे राहे साहेब बाळा तुझे मातेचा जर नाही वाळला काय युद्ध करशील मग त्या ठिकाणी असणाऱ्या सुग्रीवानं बघितलं गेलं सुग्रीव अपमानित त्या ठिकाणी झाला तसाच आवेश धरून पुढे त्या ठिकाणी आले आणि म्हणू लागले हे बाळा एवढा उतू नको मातू नको जरा धीर म्हणजे त्या ठिकाणी धर अजून तुम्ही बाळाव म्हणजे त्या ठिकाणी अजून असणाऱ्या म्हणजे तुमच्या मातीचा जार म्हणजे त्या ठिकाणी वाळलेला नाही आणि काय म्हणजे युद्धाच्या वल्गना करून युद्धाला यायला लागला सुग्रीव म्हणे तुमची जननी विसंबले कैसी तुम्हाला गुणी तुम्ही मातेचे लाडके दोन्ही कैसे युद्ध आले ती आणि राजा सुग्रीव खंदून असणाऱ्या 2 मुलाला त्या ठिकाणी बोलू लागला अरे बाळानो कोण म्हणजे तुम्हाला जन्माला घालणारी म्हणजे तुमच्या आई आहे म्हणजे त्या ठिकाणी का तुम्हाला वनात म्हणजे त्या ठिकाणी सोडून म्हणजे तुमच्यापासून त्या ठिकाणी दूर निघून गेली एवढं म्हणजे आईचं लाडकं त्या ठिकाणी असताना युद्धाला का म्हणून त्या ठिकाणी आला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः आय कोणी कुशाले हासे म्हणे तू पाले खाई रे टिसे उडावे वृक्षावरी जैसे तैसे फळे खावया लागोनी मग असणाऱ्या ज्या वेळेस असणाऱ्या राजा सुग्रीवानी म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही मुलाला बोलायला सुरुवात केली बाबांनो तुम्ही अजून बारकाव म्हणजे आईच्या कुशीत खेळायचं सोडून युद्धाला कसं त्या ठिकाणी आलो ही राजा सुग्रीवाचं बोलणं कुशानं ऐकलं गेलं खदून कुशा त्या ठिकाणी हसू लागला आणि सांगू लागला अरे बाबा तुझं काम वनामध्ये ह्या झाडावरून त्या झाडावर फिरणं झाडाचा पाला खाऊन जीवन त्या ठिकाणी जगणं एवढं तुझं काम आहे म्हणजे त्या ठिकाणी नुसतं म्हणजे ह्या झाडावरून त्या झाडावर उडण्यासारखं म्हणजे नुसतं फळं खाण्यासाठी फिरण्यासारखं इथं नाही सुग्रीवा तुंगासी संग्रामा करू पाया म्हणती वानरा मारिले पाया त्याने माझी कीर्ती न होया न वाकन जय वीरमुखे आणि त्या ठिकाणी असणारा कुश त्या ठिकाणी बोलू लागलेला ह्या युद्धाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर युद्ध करायचं आणि एक वानर मारला म्हणजे काय माझा पुरुषार्थ त्या ठिकाणी होणार आहे का म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मारून म्हणजे असणारी माझी वीरश्रीनी वाख्यान्याजोगी म्हणजे त्या ठिकाणी होणार नाही लोक काय म्हणते मारून मारून युद्ध कुणाबरोबर केलं मुख्य प्राण्याबरोबर त्या वानराला मारलं याच्यात बाबा नवल होणार नाही माझं ऐसे बोलूनी कुश जाना पुन्हा बोलता झाला वचन म्हणे तू नपुसका दारुणा श्रीराम शरण गेलासी मग त्या ठिकाणी असणाऱ्या कुश बोलू लागला अरे बाबा तुझ्यासारख्या माकडाला मारून माझा पराक्रम त्या ठिकाणी व्हायचा नाही असं बोललं गेलं पुन्हा म्हणू लागलं अरे सुग्रीवा तुझ्या अंगात काय ताकद आहे बघितली म्हणजे त्या ठिकाणी भावाबरोबर वैर धरलं त्या भावाबरोबर म्हणजे असणारं युद्ध करण्याचं सामर्थ्य अंगात त्या ठिकाणी नाही न पुस्तक झाला त्या रामाला म्हणजे शरण त्या ठिकाणी गेला त्या रामाच्या साह्यानं म्हणजे भावाला त्या ठिकाणी मारलं न पुस्तक असणाऱ्या सुग्रीवत्व आहे ज्येष्ठ बंधूने हरिली कांता तयाचे दुःखे वनी वसता भाग्य भेटला ती रघुनाथा दोघे सारिखे मिळाला ती अरे एवढं म्हणजे त्या ठिकाणी एवढं टळटळ म्हणजे इथं त्या ठिकाणी बोलतो तुझ्या अंगात हिंमत असती तर भावाबरोबर 2 हात त्या ठिकाणी केला असतं बा असणाऱ्या बायकोची सोडवणूक म्हणजे त्या ठिकाणी केली असती तुझ्या अंगातल्या जोराच्या शक्तीवर म्हणजे असणाऱ्या भावाबरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी जमलं नाही शेवटी रामाला शरण त्या ठिकाणी गेला रामाचं सहकार्य त्या ठिकाणी केलं भावाला मारलं बायको त्या ठिकाणी सोडवून घेतली हीच का तुझी ताकद ते करुणी वालीवाद तुझे दिदले राज्यपद तो तू करू आलासी युद्ध हे माझा पूर्वा वाटत असे अरे ज्या असणाऱ्या ज्याच्या आधार धरण्यासाठी तू ज्याला शरण गेला त्या रामाला म्हणजे कपट करून म्हणजे त्या वालीला त्या ठिकाणी मारलं आणि त्या कपटानं मारून म्हणजे तुला असणारं म्हणजे किष्किंधेचं राज्य त्या ठिकाणी दिलं त्याच्या जीवावर आला काय म्हणजे इथं युद्ध करायला म्हणून कुशे श्री गुरु स्मरुणा सिटी बाणा चढवणा बीजाक्षरे जपता झाला मग एवढं निखंदून सुग्रीवाला त्या ठिकाणी कुश बोलला गेला ना आता म्हणजे
हिचा शक्ती दाखवायला माझ्या बरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी आला का? असं असणारी निखंदना त्या ठिकाणी म्हणजे सुग्रीवाची केली. धनुष्य सज्ज त्या ठिकाणी केला. धनुष्याला असणारा बाण त्या ठिकाणी लावला. बाणावर असणाऱ्या श्री गुरुचा मंत्र असणारे बीजाक्षर आणि त्या ठिकाणी म्हणजे म्हटली गेली. जपोनी या बीजाक्षरे शक्ती टाकली महाघोरा, तेने कडकडाटे अंबरा, पडो पाहे अवनीवरी. मग त्या असणाऱ्या बाणावर असणारा गुरुचा बीजाक्षरी मंत्र त्या ठिकाणी सोडला गेला. असणारी शक्ती त्या ठिकाणी घोर त्या ठिकाणी सोडली गेली आणि ती शक्ती असणाऱ्या आकाश मार्गातून कडकड आवाज करत त्या ठिकाणी जाऊ लागली. एवढा आवाज दाही दिशेला त्या असणाऱ्या शक्तीचा आणि म्हणजे जणांना लागला. माधून दाटा सुटला वानर प्रळय आरंभिला, मनती रघुनाथ कोपला, संहार झाला सकळांचा. एवढी दारुण शक्ती ज्यावेळी असणाऱ्या कुशाने त्या ठिकाणी सोडली गेली वानरांनी बघितलं गेलं सगळं आकाश धुंदुंकार त्या ठिकाणी झालेला आहे. सगळी वानरं म्हणू लागली आता असणारं संकट त्या ठिकाणी ओरवलं गेलं. आपल्यावर असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी कोपला गेला. सगळ्याचा संहार केल्याशिवाय राहत नाही. शरलागती धनधना कपी सोडू पाती प्राणा, मनती रक्षी रक्षी सुमित्रानंदना, मनोनी पाठी रिघती. मग असणाऱ्या शक्तीचं बाण सोडलेला ती शक्ती येऊन वानराला त्या ठिकाणी लागू लागली. सण त्या ठिकाणी अंगाला मारा देऊ लागली. वानर मंडळी आरडू लागली. सुमित्रेचा मुलगा असणाऱ्या लक्ष्मण लवकर धावती आम्हाला असणारं वाचव म्हणून लक्ष्मणाच्या मागे त्या ठिकाणी लपू लागली. नवी भोवती पिसारे आवर्ती पडली वनचरे, निघती आते तयाचे भारे, हाकार प्रवर्तला. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे आकाशात असणारा सगळीकडे म्हणजे असणारं बाण त्या ठिकाणी येऊ लागलं. सर्वांगाला बाण त्या ठिकाणी लावू लागलं. वानर असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे त्या बाणाच्या बोह्या त्या ठिकाणी अडकू लागली. कुणाची आरताडी पारडी त्या ठिकाणी बाहेर निघू लागली. दुःखाचा आक्रोश होऊ लागला. सुधा पाणी भयातुर गगनी, विमाने पडती खचवणी, देव पळाले तेथोनी, बाण लागती म्हणून या. मग त्या ठिकाणी अमृत जे असणाऱ्या देवाला प्यायला मिळतं ते अमृत पिणारे देव त्या ठिकाणी बघायला आलेले होते. त्या देवानी बघितलं गेलं आता काही खरं नाही म्हणजे आपल्याला बी ही बाण त्या ठिकाणी लागतेला म्हणून तिथून देव म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे पाय लागून म्हणजे पळू लागले. एक शाकं मृग म्हणती कोपिनला श्री रघुपती, सादृश्य पुढा देखती जाणो दुसरा श्रीराम. मग एक एक वानर त्या ठिकाणी म्हणू लागला प्रभू रामचंद्र आपल्यावर त्या ठिकाणी कोपला गेला. बघा म्हणजे ही पोरग केवढं दिसतंय म्हणजे अक्षरशः रामच आहे की काय म्हणजे रामासारखं दिसतंय म्हणून ही रामच आहे. राम आपल्यावर कोपला. एक श्यामा राजीव लोचना, दुसरा शोभे गौरवर्ण, मनती हाची रघुनंदना, तटस्थ होऊनी पडिले. बघा म्हणजे एक असणारा राजीव लोचन असणारा श्यामवर्ण त्या ठिकाणी दिसतोय. दुसरा असणारा गौरवर्ण त्या ठिकाणी दिसतोय. एक रामासारखं आणि एक सीतेसारखं दिसतोय. बघा म्हणजे ही बाण सोडताय ती रामच आहे म्हणजे त्या ठिकाणी राम ज्या वेळेस दिसू लागला डोळ्याला सगळ्याची तटस्थ अवस्था त्या ठिकाणी झाली. पडले अष्टदृश्य जुत्पती, मूर्छित पडिले नाही शक्ती, मग लौवे बांधिले निभूती, तयांची नामे अवधारा. मग एवढं धाड त्या ठिकाणी घेतला. 18 वानर त्या ठिकाणी होती. मूर्छित त्या ठिकाणी पडली. युद्ध करण्याची शक्ती अंगामध्ये त्या ठिकाणी राहिली नाही. तेव्हा असणारा लहू त्या ठिकाणी गेला आणि त्या 18 जणाला म्हणजे त्या ठिकाणी एकाच बाह्यात म्हणजे बांधलं. कोण 18 जण आहे ते ऐका नावा. नळनीला शांभवंता, सुग्रीव सुषेना दधिमुख वीर्यवंत, द्विविध कुमुद तारा. मग तिथं असणारा नळ नील जांबवंत सुग्रीव आहे, सुषेना दधिमुख आहे. असणारा द्विविध कुमुद असणारा वाळी आहे त्या ठिकाणी असणारा वाळी आहे. असणारा म्हणजे त्या ठिकाणी अंगद आहे गंधमादन अशी असणारी 10 जण. केसरी सुभटा, गजगवाक्षा गवयधीटा, 18 जुत्पती ऐसे हे. पुन्हा असणारा तारा तरस आहे. असणारा पणस आहे केसरी आहे. गज गवाक्षा गवय आहे त्या ठिकाणी अशी ही 18 जण म्हणजे जुत्पत्ती आणि असणाऱ्या कुशानं म्हणजे बांधली गेली. जे ते होते रामानुजा, ते नेला कपी समाज, बांधोनी पुन्हा वीर राजा, सावधासे रणभूमी. मग जिथं असणाऱ्या घोड्याच्या शेजारी असणाऱ्या प्रभू रामचंद्राची बारकी भाऊ असणारी त्या ठिकाणी भरत शत्रुघ्न जिथं बांधली होती तिथं ही 18 वानर म्हणजे बांधून म्हणजे असणाऱ्या कुशानं म्हणजे नेहली. तिथं म्हणजे त्यांच्या दावणीला बांधलं. एकीकडे शक्रार्यंता म्हणे काय करा
रे वायुसुता अपकीर्ती बैसली माता उपाय पुढा न दिसत. मग इकडे असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताचा हंत असणाऱ्या लक्ष्मणाने विचार त्या ठिकाणी केला. हनुमंताला बोलविलं, सांगितलं हनुमंता आता काय करावं बाबा, एवढी अपकीर्ती म्हणजे आपल्या मस्तकावर त्या ठिकाणी बसली गेली, आता कसं कार्य पुढे करायचं. आमचे महाकपी वीरा संग्रामी जिंकिले निशाचर तया ते बांधुनी हे कुमारा नेती 12 वर्षांचे बलाढ्य. अरे बाबा आमचे एवढं असणारे ही महान सैन्य म्हणजे त्या ठिकाणी असणारी म्हणजे वानर मंडळी आहे. आणि ह्या असणाऱ्या युद्धाच्या ठिकाणी ज्यांनी धुरंधर युद्ध म्हणजे असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी केला आपला पराक्रम गाजीला, एवढी बलाढ्य वानर म्हणजे हिथं त्या ठिकाणी 12 वर्षाच्या पोराने म्हणजे बांधून नेली. अरे हनुमंता काय असणाऱ्या सृष्ट्यानं म्हणजे या ठिकाणी रचलं गेलं, ब्रह्मदेवानं काय म्हणजे असं म्हणजे आमच्या नशिबी त्या ठिकाणी लिहिलं, किंवा म्हणजे ही असणारा 11 रुद्र म्हणजे त्या ठिकाणी एकवटलं गेलं ना आमच्या बरोबर वैर धरून आणि या ठिकाणी म्हणजे आले. किंवा 2 रूपे कळी काळ किंवा दोघे हे कुळाचळ की दोघेही श्रीराम प्रबळ गर्भहरणार्थ निर्मिले. काय असणाऱ्या ब्रह्मदेवानं म्हणजे ही 2 रूपानं म्हणजे 2 पोराच्या रूपानं म्हणजे कळी काळ त्या ठिकाणी आला की काय, किंवा हे दोघांच्या असणाऱ्या म्हणजे रूपानं कुळाचळ नावाचा पर्वतच म्हणजे त्या ठिकाणी आला की काय, किंवा म्हणजे ही दोघांच्या रूपानं म्हणजे प्रभू रामचंद्र सीता म्हणजे आमच्या गर्भाचं हरण करण्यासाठी आणि म्हणजे ब्रह्मदेवानं पाठवलं की काय. किंवा विष्णू महादेव किंवा शशी सूर्य रूप अवतरले. किंवा असणाऱ्या ग्रहात असणारी त्या ठिकाणी केतू आणि राहू त्या ठिकाणी असावा, किंवा असणारा विष्णू भगवंत आणि महादेव त्या ठिकाणी असावा, किंवा असणारा आकाशात जसा चंद्र आणि सूर्य त्या ठिकाणी असतो तसंही म्हणजे आमच्या रूपया आमच्या शत्रूचं निर्दलन करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी अवतराला म्हणजे आलेले का. किंवा रावणारीच्या हत्या एकभूता आणि समजता द्वैतरूपे अंजनी सुता मावरी चालिया. किंवा म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या हातून म्हणजे लंकेच्या ठिकाणी जी हत्या त्या ठिकाणी घडलेली आहे, या सगळ्या हत्या म्हणजे त्या ठिकाणी एकरूप होऊन म्हणजे आमच्यावर त्या ठिकाणी वैरभाव त्या ठिकाणी धरून म्हणजे आमच्यावर त्या ठिकाणी आम्हाला मारण्यासाठी आले की काय हनुमंता, असं लक्ष्मी म्हणजे हनुमंताला बोलू लागले. की जानकी हृदयचा कोपाग्नी प्रकटला धरोनी रूपे दोन्ही उडारला शोषावया लागोनी तैसे दोघे दिसताती. का म्हणजे असणाऱ्या सीतामाऊलीच्या हृदयाच्या ठिकाणी असणारा जो राग रूपी अग्नी आहे म्हणजे त्या ठिकाणी हाच म्हणजे एवढं दुर्धर रूप धरून म्हणजे या ठिकाणी हे असणारं म्हणजे सगळं असणारं त्या ठिकाणी दुःख शोषण करण्यासाठीच म्हणजे या ठिकाणी आला की काय, असं असणारे लक्ष्मी म्हणजे हनुमंताला बोलू लागले. किंवा वनी जाण्या सोडी सांडिली वनी ते होती गातय मासत्रय गुरुवनी तिचे हे आत्माच्या दोन्ही असित गौरा दिसती. किंवा म्हणजे असणारा त्या सीतामाऊलीचा असणारा म्हणजे तिरस्कार करून म्हणजे गुहर अरण्यात म्हणजे त्या ठिकाणी सोडून आलो. ज्यावेळी सीतेला वनात आणून त्या ठिकाणी सोडलं गेलं तेव्हा असणारी म्हणजे त्या ठिकाणी 6 महिन्याची असणारी गर्भीण म्हणजे सीता त्या ठिकाणी होती आणि गर्भीण असताना म्हणजे त्या वनाच्या ठिकाणी सोडली, म्हणून म्हणजे त्या ठिकाणी तिचीच ही 2 मुलं म्हणजे त्या ठिकाणी असल्यासारखी वाटते. ते लहू रावणारी सारिका कुशधरणी जे सदृश देखा हनुमंता तुझा से खाऊ का वृत्तांत गुप्त करी. म्हणून म्हणतोय म्हणजे असणाऱ्या सीतामाऊलीने सांगितलं होतं लक्ष्मी म्हणजे मी 6 महिन्याची गर्भवती आहे, मला असं का म्हणजे हे काय की सोडून जाता. ती आता 8वं लक्ष्मणजीला त्या ठिकाणी झाला. लक्ष्मणजी म्हणू लागले हनुमंता बघ म्हणजे असणारा लहू नावाचं पोरग म्हणजे रामासारखं त्या ठिकाणी दिसतंय आणि कुशाकडे बघितलं तर सीतामाई सारखं हुबेहूब त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून हनुमंता तुला बी माहिती आहे का नाही म्हणजे ही अशीच आहे तिथे, म्हणून म्हणजे आता ही लोकात कुणाला त्या ठिकाणी कळू देऊ नको, आपल्या मनात ठेवी रामाचीच 2 पोर आहे ते. नाही ती पावसाचं राड आहे ना. जरी एका कुठे म्हणावे कुमारा तरी शक्ती सुरेशाहुनी थोरा धरुणी आमुचे वीरे वीरा लाज थोरा लाविली. मग म्हणजे जर म्हणजे ह्यांना असणाऱ्या त्या
अतिशय बलाढ्य शक्तीनं म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे थोर त्या ठिकाणी दिसायला लागले ती एवढी बलिष्ठ बलवान असणारी म्हणजे आमचा असणारं शत्रुघ्न असणारं भरतवीर म्हणजे त्या ठिकाणी धरलं आम्हाला लाज म्हणजे त्या ठिकाणी लावली. पुढे काय युद्ध करावे युद्ध करिता घेतील जीवे फिरोणी जाता अशी जेल राखावे नपुसका म्हणून. मग त्या ठिकाणी आता म्हणजे काय म्हणजे त्या ठिकाणी कसं युद्ध करावं. युद्ध जर करायला गेलं तर हे आपला जीव म्हणजे घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही ते आणि जीवाच्या विहर युद्ध करायचं सोडून माघारी जावं तर राम म्हणजे त्या ठिकाणी हासल नपुसकाव म्हणेल असं म्हणजे त्या ठिकाणी होईल. तू काय कोणी वायुसुता सौमित्रा प्रति झाला बोलता जैसा श्रीराम तैसा तुम्ही आम्हा येत माझा पुरुषार्थ पाहावा. मग एवढं लक्ष्मणजीचं असणारा बोलणं म्हणजे हनुमंतरायांनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि लक्ष्मणजीला हनुमंतराया बोलू लागले जसं राम आहे तसं म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी आहात ऐका म्हणजे एवढं म्हणजे त्या ठिकाणी वाईट विचार करू नका माझ्या अंगी काय पुरुषार्थ आहे ते आता तुम्ही आणि म्हणजे बघत राहावा. चला कोण बस 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 असो पांडुरंग करू प्रथम नामना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कृतीचं सर्व बाबाजी सद्गुरुत असतो का बसलेले सर्वते मंडळी साधू संतांना सहस्त्रपणे पाठ करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान आहे 11वा रुद्र असणाऱ्या हनुमंतराया अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी असा 11वा रुद्र असणारे हनुमंतराया ते सुद्धा असणाऱ्या लवकुशाबरोबर युद्ध करण्यासाठी नवा भरत आणि शत्रुघ्नाला सोडवण्यासाठी गेलेले आहेत त्यांच्या कैवारासाठी गेलेले आहेत असणार शेपटाची आखडी मारली गेली वर आणि मोठ्याने आवाज हनुमंतराने टाकला. पुढे काय झालं हनुमंतरायाने दोघांकडे लक्ष दिलं गेलं. लक्ष देऊन हनुमंतराय म्हणलं ऐ मुलांनो लक्ष द्या सावध व्हा आणि मी जी काय असणार प्रयोजन करणार आहे मी जी काय आता इथं ठेवलेला जे काय कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे लक्ष द्या सावध होऊन. बरं तेवढ्यात असणारे लव पुढे सरकले कुश पुढे सरकले आणि हनुमंतरायाला म्हणले आरशात बघून आला का घरनं म्हणले जरा गन पावडर लाव म्हणजे यायचं विचारून यायचं म्हणले तर म्हणले तसं त्याला म्हणजे हनुमंतराय जरा आरशात बघून जावा तू चेहरा किती पडला म्हणजे तुमचा इतके दिवस लाल होता पण आज काळवंडा गेला असं कुश हनुमंतरायला म्हणू लागले. ज्यावेळेस हनुमंतराय तुम्ही लंका जाळी ती जळत असलेली उभ तुमच्या चेहऱ्याला लागली तुमचा चेहरा काळा झाला म्हणजे असणार आणि एवढंच नाही बलशाली राक्षस मारले म्हणता तुम्ही कशी मारले माहिती का फसवून मारले हनुमंतराया असं कुश हनुमंतरायाला निर्भीकसून बोलू लागले. हनुमंतराया ऐका अंजनीचं मुलगा म्हणजे आणि तुमचा मालक तुमचा प्रभू म्हणे ते प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या प्रभू रामचंद्रांनी घरची स्त्री दवडली जिला लक्ष्मी बघ म्हणून घरात आणली सोन्याच्या पावलाने आणली वलांडून घरात आणली आणि तिला हातरून घरातनं दिलं. ऐका करता त्या प्रभू रामचंद्राचे हनुमंतरायाला खुशी म्हणू लागले. आता मात्र तुम्ही भरून गेला विसरून गेला म्हणतो युद्धाला आला म्हणजे असणार कळलं. घरातली असणारी लक्ष्मी जर बाहेर गेली काय अवस्था असणाऱ्या साधकाची होती ती तुम्हाला कळलं आणि कळल्याबरोबर युद्धाला आला. एवढी परम पवित्र पावन असणारी सीता माऊली त्या प्रभू रामचंद्रने नांदती स्त्री व्यवस्थित राहणारी आणि तिला नाहीच्या शब्दाने बोलावून घरात हाकलून दिलं म्हणून तुमची अशी परिस्थिती झाला आणि युद्धाला लाव का हनुमंतराय असं खुशी म्हणू लागले. झाली रानभरी तो पुरुष यशवंत या
कधी होईल म्हणजे असणारा तो साधक संसाराच्या ठिकाणी सुखी होऊ शकत नाही का तर त्याची शक्तीच गेली. अर्धनारी नटेश्वर असतो. आपला अर्धा भाग स्त्रीचा अर्धा भाग पुरुषाचा असतं आणि अर्धा भाग स्त्रीचा असतो. पुरुषाचं सुद्धा तसंच असतं. अर्धा भाग स्त्रीचा असतो आणि अर्धा भाग पुरुषाचा असतो. माणसाला उजव्या हाताने जास्त काम होतं डाव्या हाताने होतंय का? स्त्रियांना उजव्या हाताने जास्त काम होतं डाव्या हाताने होतं का? होत नाही. तसं अर्धनारी नटेश्वर असतं. ताकद जर निघून गेली माणसाची शक्ती संपली काय कामाचं आहे का म्हणतात माणूस ताकदच नाही राहिली ताब्या सुद्धा उचला मग त्याला किंमत राहते का? त्याला कोण बोलतं का? त्याचं व्यवस्थित काय कुठला कार्यक्रम होते का? होतच नाही. तशी महान शक्ती असणारी घरातनं तुम्ही हाकलून दिली त्याच्यामुळे तुम्ही रानभैरी झालेला आहोत म्हणजे असं कुश हनुमंतरायला म्हणू लागले. पुणे स्वामीचे ऐकून खवळला अंजनी नंदन जया शैलावरी बहुवन घेऊन गगनी उडाला. आपल्या मालकाचा कमीपणा कुशाने बोलला. तळपायच्या मस्तकाला गेले हनुमंतराचे. राग आला ना. ऐकू वाटलं नाही मालकाविषयीचा कमीपणा बोललेला. तुझं मालक असलं तुझं मालक तसलं. कुशाला ऐकू वाटलं नाही. कुशाला राग आला आणि हनुमंतरायलाही राग आला. आणि रागाच्या भरात हनुमंतरायने ज्या पर्वतावर भरपूर झाड आहे अशा प्रकारचं झाड ऊत पर्वतच उपटला. सगळ्याची आणि का पर्वतचारी घेता झाला अशोकवनारी एकवरी एका शिरी की दोन्ही दो काखे. अनेक म्हणजे 4 उचलले म्हणजे हनुमंतरायने 2 काकेत आणि 2 हातात असं 4 पर्वत एकदाच हनुमंतरायने कुशावर टाकण्यासाठी उचलले. पंचपर्वताची वायुसूत येता जयाचा पिता रघुनाथ मग तेने वीरे वज्रास्त्र सपोनी गुणी लाविले. मग एकदाच 5 पर्वत उचललेले. डोक्यावर एक आहे, दोन्ही हातात 2, काखेत 2, 5 पर्वत घेऊन हनुमंतराय उडलेले. टाकणार कुशावर तेवढ्याने कुशावरी बघितलं गेलं. धनुष्याला बाणाला बाणावर म्हणजे वज्रास्त्राचा मंत्र म्हणले आणि बाण कुर्ती कामाडी ओढून अभिमंत्रोनी सोडिला बाण वरच्यावरी शैलखंडन हृदय बाण भेदला. लगेच म्हणजे असणारा पूर्ण मंत्र बाणाचा झाला गेला. कमाडी कानापर्यंत वडील बाण सोडल्याबरोबर हनुमंतराच्या 5 पर्वताचा चक्काचूर झाला आणि बाण नीट असणाऱ्या हनुमंतराच्या हृदयात जाऊन घुसला. पंचद्वया युते दुरी हनुमान पिटला ते अवसरी सप्त समुद्राच्या पारी अवनीवरी अफळला. 5 दोन्ही 10 कोश असणाऱ्या हनुमंतराय जाऊन पडले बाणाच्या धडाक्याने म्हणजे असणार. 7 समुद्राच्या पलीकडे हनुमंतराय जाऊन पृथ्वीवर धाड दिशी पडले. देहाची वळली मुरकुंडी मान झाल्याचे वाकडी अशुद्ध वाह सरळे तोंडी गत प्राण ऐसे झाले. देहाची मुरकुंडी वळली. हनुमंतरायचे हात पाय वाकडे केले. मान सुद्धा वाकडी झाली. तोंडातून रक्त येऊ लागला. हनुमंतरायच्या जीव जातो की काय अशी अवस्था झाली. मग सावध होणी हनुमंत तटस्थ राहिला निवांत तव वायू आला से धावत बुजावीत आणि पुत्र. तेवढ्यात हनुमंतराय सावध झाले. कुठं आपण नीट दवाखान्यात जाऊन कुठं आपण कधी अँब्युलन्स आली कधी उचलून नेलं कधी ट्रेचरवर ढकलून नेलं आणि कधी झोपीला कळलं बी नाही. जेव्हा शुद्धीवर आलं तेव्हा कळलं आपण कुठं आहे आणि मग आपण कुठं आहे कळल्यावर इकडं तिकडं बघितलं तेवढ्यात असणाऱ्या वायुदेव असणारे मूर्तिमंत झाले आणि हनुमंतरायाच्या कानात काय सांगू लागले ऐका. वायू म्हणे का हनुमंता तुने नसी त्यांच्या वृत्तांता ते राघवाचे पुत्र तत्वता पितियासारखे. हनुमंतराया कळलं का ती कोण आहे ती तुला कळलंच नाही म्हणले. वायुदेव सांगू लागले हनुमंतराया ते प्रभू रामचंद्राची पोर आहे ती. बाप जसा बेकान कुंभार तसा लोटायत म्हणले. बापा सारखीच म्हणजे शूरवीर पराक्रमी दोघंचे दोघ आहेत म्हणले. मग लवकुशा दोघे कुमार बळाचे दोघे गिरीवर तया ते कनिष्ठ हे थोर युद्धी प्रौढी दाखवली. अरे एकाच नाव लव आहे दुसरं तर कुश आहे. हे दोन्हीचे दोन्ही बाळ असणारे प्रभू रामचंद्राची पर्वतासारखी न ढळणारी अशी मुलं आहे ती म्हणले. आणि त्याच्यातलं जी काय असणार कुश आहे ती मोठा आहे म्हणजे लव बार काय म्हणजे आणि ते मोठ्या बरोबर असणार तुझं युद्ध भांडार होतं हनुमंतराया वायुदेव सांगू लागले. हे वचन प्रकटन करावे हृदय गुप्त असू द्यावे पुढील कर्तव्य लक्षावे वेगे जावे रामकार्या.
सांगितलेलं कोणाला सांगू नको बरं का. सांगायचं नाही अजिबात. युद्ध झालं प्रभू रामचंद्राची पोरात कुणाला सांगू नको, कुणाला पडू देऊ नको म्हणजे असणार. पुढे भलं मोठं आपल्याला कार्य करायचंय, कर्तव्य पुढे पार पाडायचे म्हणजे त्याच्यासाठी आता हनुमंत तुम्ही अजिबात गडबड करू नका म्हणजे असणार. प्रभू रामचंद्राचं कार्य करायसाठी आला, प्रभू रामचंद्राचं कार्य करा. ऐकोनी पित्याचे वचन हनुमान खालती गाली मान, हृदय स्मरे श्रीरामचरण माझे स्मरण असू द्यावे. मग अशा प्रकारे असणारा हनुमंतरायाने वायू देवाचं बोलणं ऐकलं आणि प्रभू रामचंद्राच्या कार्याला जायचं. आणि त्या प्रभू रामचंद्राचं कार्य आणि त्या कार्याला आपला बी सहभाग असावा म्हणून उमा बंधू या राम भक्तांनी 201 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. आणि 5 किलो साखर सुद्धा गोड गोड व्हावं बरं का. शेवटचं दिवस गोड व्हावा. बराच मी नवे असणाऱ्या मावशेती पण असू द्या. त्या राम भक्तांनी सुद्धा काय असत ती साखर वजन बी सांगितलं नाही असं तरी सुद्धा आपण 5 किलो काय असतं त्याच्यात म्हणजे कमी ना जास्त म्हणजे त्यांनी सुद्धा असणार आपला हा कार्यक्रम गोड व्हावा. सगळ्याच्या मुखामध्ये असणार गोडी गोडी गुलाबी राहावी आणि प्रभू रामचंद्राचं गोड नाम साखर सारखं सर्वांच्या मुखात यावं म्हणून त्या राम भक्तांनी सुद्धा 5 किलो असणाऱ्या ह्या रविवारच्या कार्यक्रमासाठी देणगी दिलेली आहे, दान दिलेलं आहे. धन्यवाद प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये सहभाग. तसंच आता प्रभू रामचंद्राच्या कार्याला हनुमंत वायुदेवाचं बोलणं ऐकून निघालेले आहेत आणि जाता जाता असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं स्मरण असू द्या बरं का, ध्यान असू द्या. असं सांगत सांगत आता पुढचं कुणाला ध्यान येतंय वाचा. ऐसा तो श्री हनुमंत हृदय स्मरणी श्री रघुनाथ हळूहळू निजकटकांत येता झाला लाजेने. मला स्मरण असं वायुदेवाचं बोलणं ऐकलं सिद्धीवर आलेल्या हनुमंतरायाने. तुम्ही बघितलं का आपल्याला पाठदिशी उठला आणि हळू हळू त्यांचं जे काय सैन्य होतं ना त्या सैन्यात खाली मान घालून लाजेने जाऊन मिसळले. वज्रदेवी बळीयाडा एवढे भोगिले दुर्वाडा येथे काहीसे इतरांच्या पाडा वानरा मुडा कोण पुसे. अहो वज्रजी असणाऱ्या हनुमंतरायाची अशी परिस्थिती झाली. मग बाकीच्या वानरांची तर तीच झाडकी पत्ती म्हणजे वानर बापुडी वानरामध्ये असणार त्यांचं तर कसं ह्या दोन मुलांसमोर कसं काय चालायचं चालणारच नाही असं गाव काका वर्णन करतो. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं चिंतन राम 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 नको बाबा राम 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 करत असणार. खाली मान घालून आपल्या सैन्यात जाणार. तेवढ्या लक्ष्मणजीनं तिकडून हनुमंतरायाला बोल अगदी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर काय म्हणतात. सौमित्र म्हणे गा कपिवीरा थोर कष्टलासी परमशूरा आता स्थिर राहे मी या कुमारा सिकलावणी मरण मारे रण मारे. मग म्हणजे असणार लक्ष्मणजी म्हणू लागले हनुमंतराया लई युद्ध केलं म्हणा लई युद्ध केलं व कोणाला लागलं पोचायला लागलं दमून गेला बरोबर दमून गेला म्हणजे जरा विश्रांती करा म्हणजे असणार. तुम्ही झोपा निवांत आराम करा म्हणजे मी आता या दोन्ही मुलाबरोबर युद्ध करतो असं लक्ष्मणजी म्हणजे आणि लक्ष्मणजी पुढे सरकले. लगेच ज्याचा असणारा भाऊ प्रभू रामचंद्र असे प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मणजी सुंदर असं सजवलेल्या रथामध्ये बसलेला आहे. चाबूक गरगर गरगर फिरवला 60 दिशा असणारा चाबुकाचा आवाज काढला आणि आपल्या सैन्य सभेत 2 मुलांबरोबर युद्ध करण्यासाठी लक्ष्मणजी निघाले. धनुष्य चढवून या गुण बोलत झाला लक्ष्मण अरे वीर हो श्रीराम शरण येता प्राण राखीन तुमचे. धनुष्याला बाण लावला तिथं लवकुशुबाई तिथं असणारा रथ निघाला आणि रथावरनं लक्ष्मणजी आवाज टाकला ऐक पोरांनो तुम्ही मला प्रभू रामचंद्राला शरण जावा तुम्हाला प्राणदान देतो असं लक्ष्मणजी म्हणले. ऐसे न माने तुमच्या चित्ता तरी प्राण घेईना आता पळू नका धीर धरा पुरता सोडा संग्रामाचा साठोपा. अरे म्हणजे जर प्रभू रामचंद्राला जर शरण नाही गेला तुम्ही मेला म्हणजे माझ्या हातून मरणार म्हणजे आणि तुम्हाला जर जगायचं असेल तर प्रभू रामचंद्राला शरण जावा नाहीतर ही रणांगण सोडून पळून जावा असं लक्ष्मणजी म्हणू लागले. तुम्ही वारू आमुचा धरिला हाची अन्याय मोठा केला दुसरा अपराध वीर वीर धरिला शत्रुघ्न भरतादी करोनी.
मग म्हणलं तू पोरं तुमचं काय केलं आम्ही काय केलं सांगा म्हणलं तुम्हाला म्हणजे पहिलाच गुन्हा तुम्ही केला आमचा घोडा पकडला घोडा धरला ती धरला पुन्हा आमची शूरवीर पराक्रमी असणारे भरत आणि शत्रुघ्न दोघाला बी तुम्ही धरून ठेवलंय म्हणजे ही दुसरा गुन्हा तुमचा आहे म्हणून तुम्हाला ठेवतच नाही तुम्हाला 12 वर्षी उडूनच टाकतो लक्ष्मी म्हणजे म्हणून लागले आमच्या वीरा सब बरोबर आणि आमच्या सैन्या समवेत दोघाला म्हणजे असणारा बांधून टाकेल म्हणजे असणार घेऊन जाईल म्हणजे मी अयोध्येच्या नगराच्या ठिकाणी पण आमचा घोडा सुद्धा सोडवीन पहावांना सुद्धा सोडवीन असं लक्ष्मी म्हणजे म्हणू लागले तेवढ्यात असणाऱ्या कुशाने ऐकलं कुशी म्हणले काका गप्पा म्हणला धोकाय काका म्हणलं की म्हणजे असणार म्हणून त्याला काका नीट म्हणायचं म्हणजे काका लक्षात ठेवा म्हणजे लय अभिमान बघितला तुमचा म्हणजे काय झालं माझ्यामुळे झालं मी होते म्हणूनच झालं एवढं झालं मीच केलं 1993 कपाटावला की कुठे गेलं माझ्या पायात लक्ष्मी होती म्हणून एवढं झालं आणि तो किल्लारीच्या भूकंपात कुठे गेली लक्ष्मी अभिमान तुमचा गर्व आणि अभिमान म्हणजे असणार आम्हाला माहित आहे म्हणजे पूर्वीच ऐकून आहोत लक्ष्मी म्हणजे काका असं खुशी म्हणू लागले तुमची कीर्ती तुम्हाप्रती सांगतोय का एकाग्रचित्ती जय रावणे घातली शक्ती तैभूमी शयना तुम्ही केले ऐका तुमची कीर्ती तुम्हाला सांगतो म्हणजे आणि चित्ताच्या ठिकाणी एकाग्र चित्त करून ऐका नाहीतर मी सांगतो इकडं माकड बसले का त्याला भक्तीकडेच पाहिजे काय उपयोग आहे त्याचं वरडतोय आम्ही तुम्ही इकडे लक्ष देत आहोत माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या काका म्हणजे तुम्ही अहो त्या राजा रावणाने शक्तीचा वापर तुमच्यावर केला म्हणजे तुम्हाला शक्ती लागली तेव्हा कुठे गेलता पराक्रम म्हणजे जाऊन झोपला म्हणजे बरोबर रामचंद्राच्या मांडीवर अहो काय सांगत लय ताकदवान लय तुम्ही भोटेपणा करायला गेलता म्हणजे तिथं आणि माझ्यासारखा कोणीच नाही मारली का नाही राजा रावणाने शक्तीने पडला का नाही खाली म्हणजे अहो तुमचं नशीब मोठ म्हणून तुम्हाला हनुमंतराय भेटले आणि त्या हनुमंतरायने तुमच्यावर उपचार करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत वलीचा पर्वत आणला तेव्हा कुठं तू पूर्वीचा रावण भगिनी शूर्पणखा नामे जनस्थानी तियेचे नासिका कानी पुरुषार्थ थोरा मिरविला लय मोठा पराक्रम केला म्हणते तुम्ही म्हणजे ऐकून आहो म्हणजे आम्ही तेव्हा मी कृषीने त्यांच्या रामायणात लिहिलं त्यांनी आम्हाला ऐकलं म्हणून तुम्हाला ऐकवायला आपलं काकाला तर आम्हाला तरी कुठं माहिती आताशी कुठं आणि 12 वर्षाची पोरं म्हणले असणार पण सानिध्यात चांगलेच असणार संतांच्या संगतीत आहोत त्याच्यामुळे आम्हाला माहित पडलं काका म्हणा तुम्ही वनवासाला गेल्यानंतर जनस्थानाच्या ठिकाणी गेला आणि त्या जनस्थानाच्या ठिकाणी एक स्त्री आली म्हणे तिचं नाव आहे म्हणजे शूर्पणखा म्हणते ती म्हणजे आणि त्या शूर्पणखाचं कान नाक कापलं म्हणतात ही तुमची ताकद आणि हा तुमचा पुरुषार्थ का काका अहो काय त्या शूर्पणखेची विटंबना केली म्हणतात कान नाक कापलं झाले काय एवढ्यातच तुमची पुरुषार्थ ताकद का म्हणजे असणार एवढा तुमचा मोठेपणा बडे जेव्हा का म्हणजे असणार अजून किती किती काय काय सांगावं कवीच आहे बघा अहो स्त्रियाची विटंबना केली की ते पाप भोगावं लागतं साधकाला म्हणजे असणार आणि ते पाप भोगावं लागलं म्हणून मोठ्या मोठ्याला युद्धात यावं लागलं नाही तर तुमच्या बाकी जे आहेत का तुमचं सैन्य ते आलं असतं तरी बघ झालं असतं आमच्या दोघाला पण तुम्हाला सुद्धा यावं लागलं का तर त्या स्त्रीची विटंबना केली त्या विटंबनाच्यामुळे तुमच्या असणाऱ्या समोर असं संकट उभारलेलं आहे मोठ्या मोठ्याला युद्धाला येण्याचं असं लक्ष्मी मंजीला खुशी म्हणू लागले अहो म्हणजे ती ब्रह्मचर्य व्रत धारण करून इंद्रजिताला संपवलं आमच्यापाशी तसलं चालणार नाही म्हणजे आणि काही इंद्रजित का म्हणजे आणि तिची का म्हणजे त्या कुंभ राजा रावणाच्या पोरासारखा बरोबर रामचंद्राचे असणारे पोर होतो म्हणजे
म्हणले नाही तसं ते, पण म्हणजे आमच्या परपासून दुसरं असणारं चालणारच नाही. आता हिंमत असेल तर तूच तुझा जीव सांभाळ असं लक्ष्मणजीला कुशी म्हणू लागले. याला तमरुकाचे बळे बंधू सोडू आले ती सबळे भरत शत्रुघ्न वानर पाळे पादशा भोगिताती. काय म्हणजे हे असणार वानर माकड अस्वल ह्यांच्या बळावर आम्हाला जिंकायला आले ती. म्हणजे काय तुमची लायकी लय खालच्या पातळीवर गेलो. भांडण कोण काय कोणाला काय आवाजावर का काय खबर असते काय कारण भारीच असतं तर भांडणाला मजा येते. काय भांडण येणार कोणी भांडण बघायला सुद्धा येणार नाही. रोजच पडत फटाकून घडत होती जाऊ दे तसली रोजच उगो असल्यासारखे करतात. म्हणले मग म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणजीला म्हणू लागले असणारे कशी म्हणू लागले अरे काय आमच्या बरोबर भांडण करण्यासाठी कुठलं सैन्य आलंय ती माकडं आणली ती वानर आणली ती म्हणजे अस्वल आणली ती ह्यांच्या बळावर तुम्ही माझ्या बरोबर युद्ध करायला आलो का. अहो बघा म्हणजे असणारे तुमच्या असणाऱ्या भरत आणि शत्रुघ्नाची काय परिस्थिती बांधून टाकलंय म्हणजे त्यांना. आता तुम्हा त्याची गती विमुख झाला श्री रघुपती अंगी तुमची गेली शक्ती हे निश्चिती जाणा. लक्षात ठेवा तुम्ही ओळखा म्हणजे असणारे लक्ष्मणजी देव झाला पाठमोरा नसती बिघणे येती घरा. पाठमोरा झाले प्रभू रामचंद्र तुम्हाला का तर त्या प्रभू रामचंद्राची शक्ती ताकद संपली ना शक्तीरूपी तुम्ही मनात टाकली नुसतं प्रभू रामचंद्र राहिल्यात म्हणले त्याच्यामुळे तुमची अशी परिस्थिती व्हायला लागली कुश म्हणू लागले. ऐसी कुशाची ऐकोनी वचने रथ प्रेरिला लक्ष्मणे दृढकार मुका सत्राने कर्णापर्यंत. अशा प्रकारचं कुशाचं बोलणं लक्ष्मणजी नाही केलं. धनुष्याला बांधला कर्णकार मुकनावचा बांध लावला. सौमित्रा करिता बाण सुतला करिता गर्जना तयाची कोटी लक्ष कोटी बाण बाण बाण. लक्ष्मणजीला बाण सोला बाण भरायला कळकळ कळकळ आवाज करू चालले. एका बाणाचे हजारो बाण झाले. जैशी मुखातून अक्षरे निगती नाना वर्ण उच्चारे तैसे सौमित्राचे निशारे शराते शरा. जसं मुखातून क ख ग आ आ इ ई उ उ आ आ इ ई निघाले अक्षर तसं बाण भरायला निघालं. जैशा पर्जन्याच्या दारा आच्छादिती गिरीवरा तैशा सौमित्राच्या शरधारा गगनगानी व्यापी. जसं पाऊस पर्वतावर धोधो पडावा तसा आकाश मार्गाने बाणाचा पाऊस लक्ष्मणजीचा. संदन सौमित्राचे अद्भुत देखोनी काय करी जानकी सूता नवमुख बाणा घेऊन त्वरित परदळावरी मोकली. लक्ष्मणजीचं बाण आपल्यावर आलेलं सीतामाऊलीच्या मुलांनी बघितलं नवमुख नावच्या बाणाचं प्रयोजन केलं. शरेशरा खंडना झाली तैशी पंडिते पृछा खंडिली हे देखोनी म्हणे ज्याची माऊली सुमित्रा देवी. सुमित्रा देवी असं म्हणजे असणारा एकमेकांनी एकमेकाच्या बाणाचं खंडन केलं जसं यांनी एखाद्या मुर्गाच्या बोलण्याचं खंडन करावं तशा प्रकारचं खंडन केलं गेलं. इकडून लक्ष्मी धन्य आहे त्या असणारी सुमित्रा देवी असं म्हणू लागले. लक्ष्मण म्हणे अरे वीरा धन्य धन्य तुझा गुरुपुरा कोणे जननीचे उदरा एवढी वंशी कीर्ती केली. लक्ष्मण म्हणजे धन्य धन्य मुलांना तुम्ही म्हणजे कुठल्या वंशात धन्य तुमचे आई वडील धन्य असणारे तुमचे सद्गुरू लक्ष्मणजी दोघा मुलांना म्हणू लागले. धन्य तुझे जननी जनका वंश जन्मलासी कुळ टिळका संधान करिता चुका हे अपूर्वा देखील. जशास तसं बाण सुटू लागलेलं तर बाणाचं खंडन व्हायला लागलं. लक्ष्मणजीनं बघितलं लक्ष्मणजी म्हणजे धन्य तुमचे आई वडील धन्य तुमचे सद्गुरू धन्य वंश म्हणजे आजपर्यंत असं कुणी असणाऱ्या बाणाचं खंडन केलं नव्हतं पूर्वी कधी न केलेलं म्हणून त्याला पूर्व शब्द टाकला गेला. असं खंडन तुम्ही बाणाचं अचूक करता काय मुलं आहोत असं लक्ष्मण म्हणू लागले. माझ्या बाणाचं वरच्यावर खंडन असणारे ह्या दोन्ही मुलांनी केलं. आता कशाचं असणारं युद्ध कशाचं भांडण आश्चर्याने दोघांकडे लक्ष्मणजी बघू लागले. लक्ष्मणजी बाण परत सोडू लागलेले आहेत आणि कुशाने परत असणारे आपल्या हातच्या लाकीने रणांगणाच्या ठिकाणच्या कौशल्याने सर्व बाणाचं लक्ष्मणजीच्या बाणाचं खंडन केलं गेलं. लक्ष्मणजीला राग आला. मग मध्ये असणारा लगेचच असणारा असा बाण सोडल्याबरोबर लक्ष्मणजीच्या रणांगणाच्या ठिकाणी त्या सैन्यामध्ये भांडणात लागल्यासारखं हत्तीला हत्ती मारू लागला घोड्याला घोडे मारू लागलं. मध्ये कुशाने लक्ष्मणजीला टार्गेट केलं लग्न मध्ये सैन्याला टार्गेट केलं गेलं
आणि एकमेकाला एकमेक मारू लागले. देवाने बघितलं काय पोर आहे ती. लगेच कुशाने धनुष्याला बाणाला बाणावर अष्टभैरवांचं प्रयोजन केलं गेलं. 8 भैरव आहे ती. काळ भैरव, अजून सोनारीचं ती जगन्नाथ भैरव, असं सगळे 8 भैरव आहेत ती. नवनाथमध्ये आहे ती बघा नावात गेलो विसरून. आणि त्या 8 भैरव तिथं उत्पन्न झालं. धरारे मारा मग 8 भुजा असणारे अष्टभैरव आहेत म्हणजे हातात डमरू आहे म्हणजे असणाऱ्या त्यांच्या आणि जटा असणाऱ्या वाटेला आहेत. ही 8 भैरव लक्ष्मणजीकडे निघाले. अद्भुत असं असणारं त्या अष्टभैरव युद्ध लक्ष्मणजी बरोबर करायला. कोण असणारा पट्टीस, कोण मधुर मारू लागलं, कोण त्रिशूळाने मारू लागलं. हाय हाय अवस्था लक्ष्मणजीची झाली. तेवढं हनुमंतरायाने बघितलं. हनुमंतरायाला आवेशाला हनुमंतराने दिसतं जय श्रीराम म्हणजे असा आवाज टाकला का अष्टभैरव धारी दिशेला जाऊन अष्टदिग्गज 8 दिशेच्या 8 दिग्गज भले मोठे हत्ती आहेत. त्या हत्तीच्या पाठीमागे जाऊन लपले. मग लगेच कुशाने धनुष्याला बाणाला बाणावर असताना मोहनी अस्त्राचा प्रयोजन केलं. मोहून टाकायचं. कशाला आदळ करायचं का हीच मोहून गेला पाहिजे. नाही तर मोहनी लय भारी मोहनी असते. काय केलंय काय नाही काय की गरज दिसत नाही त्याला. ती असणार मोहनी आणि तशा प्रकारचं असणार मोहनी अस्त्राचं प्रयोजन केलं. सगळ्या हात असणार लक्ष्मण मोहून जाणार असा बाणाचं प्रयोजन केलं. मग लगेच त्याच्या पाठोपाठ धुराचा असणार बाणाचा असणार मंत्र म्हणले गेले. बाणावर धुराचा सगळीकडे असणारा धुरच धुरा अंधकार झाला. जवळचं भातचं पुढचं कुणी कुणाला दिसेना. सगळ्याला मोहन पडलं व रात्र बी झाली धुरामुळं. अंधार पडल्यासारखं वाटलं. म्हणजे अंधार पडले झोपा झोपलं तिथंच एखादं गार झोपलं म्हणजे. परत दुसरं म्हणजे असणारा एक म्हणजे असणारा आश्चर्याने बघायला लागली. एक तर मोहून गेली. अरे कशाला करायचे काय ही सगळी विसरून गेली. युद्धच विसरले. मग सगळीच असणारे बेशुद्धपणासारखे भुलून गेली. भुलून आपल्या भाषेत भुलून गेले. दोघं लवकुशाने बघितलं गेलं. आता दोघं काय करतात ही देव बघू लागले. लगेच हनुमंतरायाच्या शब्दाला कुशाने धरलं. धरा वडीत नेलं त्या कर्दळी वनात. आणि तसंच लक्ष्मणजीला बी कौतुकाने पायाला गाव बांधा. वडीत म्हणले लवजीने बी त्यांना तिथं नेऊन बांध कर्दळी वनात घोड्या शेजारी. लगेच हनुमंतरायाला बी त्या घोड्या शेजारी बांधून लक्ष्मणजीला बी घोड्या शेजारी शब्दाला हनुमंतराच्या बांधून टाकलं. आणि इथं वशिष्ठ महाराजाच्या दर्शनासाठी दोघं लवकुशी निघाले. सद्गुरूला साष्टांग दंडवत वाल्मिक ऋषीला घातला गेला. आणि झालेल्या रणांगणाच्या ठिकाणचा वृत्तांत माहिती सगळी सांगितली. वाल्मिक ऋषीला हसू आलं. ऋषी मंडळी हसू लागले. मग सर्व असणाऱ्या व्रतांत सांगितलं. सीतामाऊलीला ऐकलं. सीतामाऊलीला हसू आलं. हसायला लागले सीतामाऊली. ऋषी मंडळी बसलेले आहेत. तिथे एकमेकाला टाळ्या देऊन काय कसं काय वाटतंय बरं वाटतंय आता कसं काय वाटतंय असं एकमेकाला म्हणू लागले. आणि पुढे म्हणले असणार सर्व म्हणजे अपूर्व झालं. कधीच असं झालं नव्हतं. 12 वर्षाच्या पोरांनी एवढ्या मोठ्याला जिंकावा का असं म्हणले. असं पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी बापल्याकाचं भांडण होईल म्हणजे असणार. प्रभू रामचंद्राचं लवकुशाचं होईल म्हणजे
दोघांचं असणार युद्ध होईल, तिघांचं युद्ध होईल आणि थोड्या वेळाने एकमेकाला माहिती होईल आणि चौघचे चौघ एकत्र येतील. सीता माऊली, प्रभू रामचंद्र, लवकुश एकत्र येतील. अतिशय गोड कथा पुढच्या अध्यायात ऐका म्हणतो. एका जनार्दना शरण पुढील रसाळ निरूपण श्रोते होनी सावधान परिसर रामायण अति गोड. गावा काका आपल्या सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन म्हणतात पुढच्या अध्यायाचं असणार कथानक अतिशय गोड आहे, रसाळ आहे म्हणजे असणार. श्रोते मंडळीनं लक्ष देऊन ऐका का तर मनाला रमवून टाकणारं रामायण आहे. त्याच्या आधीचे आलेलं आहे. गोड करा आणि गोड कथा पुढच्या अध्यायात ऐका अशी विनंती श्रोते मंडळींना गावा काका करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे लक्ष्मण हनुमंत नाम अष्टसिद्धी तमाध्याय. गोड श्री कृष्ण.